ज्याचे करीते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मदची माझे होतसे ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीचे असे पुण्य पुरुषी देव निष्काम बोध प्राप्ती कारणे भदावाराम तो मीचे आहे आत्मा आप्त काम तरी नमन कोणा करावे म्या तम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलं अपारं सर्ववेदांत वेद्यं प्रत्यक् परं महा अहं नमत्वन्य इति मे निश्चिता मतिः. आलं का ह्याच्यामध्ये हे कोणाला नाही का पांडुरंग महाराजांना नाही बघा बरं फोटो घ्या महाराजांचं लग्न आहे आज संध्याकाळी तर त्यांना सगळ्यांच्या तर्फे आता मंगलाचरण केलंच आहे आपण आहे का नाही 7 श्लोक आहे त्याच्यात लग्नात 5च म्हणतात आपण 7 मंगलाचरण केलं आहे की नाही 5 ओव्या 2 श्लोक त्यामुळं आपल्याला सगळ्यांच्या शुभेच्छा पण आम्हाला सगळ्यांना काहीतरी खाऊ द्यावं लागेल नंतर आले त्याला काय म्हणतात लग्न हा पार्टी इथे काय ते काय त्याला म्हणतात नंतर रिसेप्शन तर आपल्याला हे रिसेप्शन देतील मग नंतर आता आपण इथून सगळ्यांनी प्रार्थना करायची कोणी जायचं नाही काही नाही बंडा महाराज प्रतिनिधित्व करणार आहेत सगळ्यांचं तर ते आज व्याख्यानाने करणार आहेत ऐक ना इथं तुम्ही प्रार्थना करा आज मग आम्ही जाऊ लागणार नाही साहेब म्हणले मी फोन करतो त्यांना पाहिजे तर म्हणलं ना त्यांना म्हणलं आम्हीच सांगतो मग त्यांना आपली परवानगी ना मग आणि आम्ही माऊलीकडे प्रार्थना करतो सगळे आपल्याला जाऊ. विचारसागरात चांगलं चिंतन केलं आहे त्यांनी एकदम कोणतेही शंका विचारा त्याला आणि त्याचं विज्ञानावर कॉम्प्युटरचं आहे ना 1 त्यांनी मला सांगितलं की कॉम्प्युटर 0 आहे सगळं त्याच्या पाठीमागे 1 लागलं की लगेच 10 होतात त्याचे म्हणजे हे जगत शून्य आहे आणि 1 जे आहे केवळ अधिष्ठान आहे आणि हेच कॉम्प्युटरचं तत्व आहे असं त्यांनी मला सांगितलं. केवळ म्हणजे 1 आणि त्याच्यावर 0 असणारं जगत ते भासमान आहे असं त्यांनी सांगितलं. फक्त समर्थांसारखं बोलू नका. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आता जीव आणि ब्रह्म यांचा ऐक्य हा या ग्रंथाचा विषय आहे आणि या ग्रंथाचा विषयच सिद्ध होत नाही त्यामुळं ग्रंथारंभ निष्फल आहे असा आत्तापर्यंत पूर्वपक्षाने सांगितलं. आता सिद्धांती त्याचं समाधान करतात किंवा त्याच्या पक्षाचं खंडन करतात. ते खंडन कसं करतात ते पाहायचं. ठीक आहे ना वाचू. सिद्धांत मताने विषयाची सिद्धी. जीवब्रह्माची एकता हा या ग्रंथाचा विषय सिद्ध आहे. अंतःकरण अंतःकरणाधिष्ठान चैतन्य आणि अंतःकरणात प्रतिबिंबित चैतन्य या तिन्ही जीव म्हणतात. त्यात अंतःकरण अधिष्ठान चैतन्य विशेष आहे. अंतःकरण व अंतःकरण स्थित आभास एवढा भाग विशेषण आहे. आता जीव आणि ब्रह्म यांची एकता हा ग्रंथाचा विषय असिद्ध आहे असं पूर्वपक्ष म्हणतो आणि सिद्धांती म्हणतात जीव ब्रह्माची एकता हा ग्रंथाचा विषय सिद्ध आहे. तर त्याच्यामध्ये जीव म्हणजे नेमकं कोण तर जीवाचं लक्षण केलं पाहिजे अगोदर. तर जीव कोणाला म्हणतात तर अंतःकरण अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आणि अंतःकरण अधिष्ठान चैतन्याचं
अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, या तिघांना मिळून जीव म्हणतात. आणि त्या जीवामध्ये 3 भाग झाले, एक बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि एक पडलेलं प्रतिबिंब. त्याच्यापैकी मूळ कोण आहे? अधिष्ठान चैतन्य. तो भाग कोणता आहे? विशेष्य. आणि त्याला विशेषण काय? 2 विशेषण आहे, आभास आणि बुद्धी. बुद्धी आणि आभास यांना काय म्हणतात? विशेषण. आणि ती विशेषण ज्याच्या ठिकाणी तो कोण आहे? बुद्धी अधिष्ठान चैतन्य हा विशेष्य आहे, हे विशेष्य आहे. अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आणि अंतःकरणात प्रतिबिंबित चैतन्य, या ह्या तिघांना जीव म्हणतात. या ठिकाणी विशेष खाली टिप्पणीमध्ये लिहिले, विशेष्य कोण आहे? आत्मा. आणि विशेषण कोण आहे? अंतःकरण किंवा साभास अंतःकरण. म्हणजे अंतःकरण केवळ अंतःकरण आहे का? तर अंतःकरण जिथं आहे तिथं आभास पडतो, म्हणून साभास अंतःकरण हे त्याला विशेषण आहे. किंवा काय म्हणायचं? अंतःकरण आणि आभास हे त्याचे काय आहेत? विशेषण. परंतु अंतःकरण आभासाला सोडून राहत नाही, आभास अंतःकरणाला सोडून राहत नाही, म्हणून साभास म्हणजे आभासासहित अंतःकरण हे विशेषण आहे. आणि विशेष्य कोण आहे? केवळ अधिष्ठान चैतन्य, कूटस्थ चैतन्य किंवा साक्षी चैतन्य. त्याला प्रत्येक आत्मा किंवा त्वमपद लक्ष किंवा साक्षी कूटस्थ, आणि त्याला एक पंचदशीमध्ये नाव आहे संवित, किंवा त्याला केवल असं पण म्हणतात, एकम असं पण म्हणतात, प्रत्येगात्मा असं पण म्हणतात. आता अंतःकरण व अंतःकरण स्थित आभास एवढा भाग विशेषण आहे. विशेषण कोणता भाग आहे? अंतःकरण आणि अंतःकरणामध्ये असणारा आभास, हे दोन्ही काय आहेत? विशेषण. आणि त्याचं विशेष्य कोण आहे? अंतःकरण अधिष्ठान चैतन्य, साक्षी चैतन्य, कूटस्थ चैतन्य, प्रत्येक आत्मा किंवा आत्मा, हे त्याचं विशेष्य आहे. आता विशेष्य चैतन्य आणि विशेषण साभास अंतःकरण मिळून जो विशिष्ट तो जीवपदाचा वाच्य आहे. आता काय होतं? एक झालं विशेष्य, ज्याला विशेषण दिलं जातं ते विशेष्य, त्या विशेषाला दिलं जातं विशेषण. विशेष्य आणि विशेषण मिळून होतं विशिष्ट. मग आता जीव या पदाचा वाच्यार्थ काय आहे? जीवपदाचं उच्चारण केल्याबरोबर त्याचा वाच्यार्थ कोणता आहे? तर जीवपदाचा वाच्यार्थ आहे साभास अंतःकरण सही. आपलं साभास अंतःकरण ज्याला विशेषण लागलेलं आहे असा विशेष्य आत्मा, हे दोन्ही मिळून होतो जीव, आहे की नाही? म्हणजे जीव पदाचा अर्थ काय घ्यायचा? बुद्धी अधिष्ठान चैतन्य, अधिष्ठान चैतन्याचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब, ह्या तिघांना मिळून जो जीव म्हणतात तो जीव पदाचा वाच्यार्थ आहे. जीव पदाचा वाच्यार्थ आहे. विशिष्टापैकी म्हणजे तिन्ही मिळून काय झालं? विशिष्ट. जीव कसा झाला? विशिष्ट. साभास अंतःकरण झालं विशेषण, आणि विशेष्य कोण झाला? प्रत्येगात्मा किंवा आत्मा. आणि या तिघांना मिळून काय म्हणतात? जीव. म्हणजे जीव या पदाचा वाच्यार्थ काय झाला? जीव पदाचा म्हणजे विशिष्ट आत्मा. विशिष्ट आत्मा म्हणजे विशेषणासहित असणारा आत्मा. म्हणजे जीव पदाच्या वाच्यार्थामध्ये 3 घटक आले, बरोबर ना? आणि हे 3 घटक मिळून काय आहे? त्या जीव पदाचा वाच्यार्थ आहे. एकदा शब्दाचं उच्चारण केलं, जीव म्हटलं की हे 3 गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात, म्हणून तो कोणता जीव झाला? विशिष्ट. विशिष्टापैकी विशेषण किंवा विशेष्य यापैकी कोणत्याही एका पदार्थाचा स्वीकार केला नाही तर विशिष्ट तो जीव त्याचे स्वरूप सिद्ध होणार नाही. आता ह्या विशिष्ट जीवामध्ये जे 3 अंश आहेत किंवा 2 अंश, साभास अंतःकरण आणि साभास अंतःकरण हा किंवा साभास अंतःकरण असं घ्यायचं, विशेषण लागलेलं म्हणजे आभासासहित अंतःकरण. तर या ठिकाणी जर आपण विशेष्य कोण आहे? आत्मा. जर आत्मा काढून टाकला तर जीवाचं स्वरूप सिद्ध होईल का? नाही. किंवा अंतःकरणासहित आभास काढून टाकला तरी जीवाचं स्वरूप होईल का? जीवाचा वाच्यार्थ म्हटलं की हे 3 घटक किंवा 2 घटक, साभास अंतःकरण हा एक आणि विशेष असणारा आत्मा, त्यापैकी कोणत्याही एकाला काढून टाकलं, बाजूला केलं तर जीवाचं स्वरूपच सिद्ध होणार नाही, जीवाची सिद्धीच होणार नाही.
कोणत्याही राजसेवकाच्या ठिकाणी राजसत्तांश दिसत नाही म्हणून मानला नाही तर त्याचे राजसेवकत्वच नष्ट होईल. त्याप्रमाणे सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याचा जेवढा भाग अंतःकरणास अधिष्ठान रूपाने आहे त्यासच कुटस्थ, साक्षी, आत्मा वगैरे नावे आहेत व तो चैतन्य भाग जीवस्वरूपात विशेष भाग आहे. आता राजसत्ता कोणाला दिसते का आपल्याला? पण राजसत्ता सर्व कार्य करते की नाही? जरी दिसत नसली तरी आपल्याला ती मानावी लागते. कोणत्याही म्हणजे राजाचा सेवक, प्रधान वगैरे किंवा नोकर जरी असला तर त्या ठिकाणी तो नोकर दिसतो, राजसत्ता दिसते का? नाही. परंतु ज्या अर्थी तो कार्य करतो त्याच्या पदावर बसून त्या अर्थी त्याला पाठीमागं कोणाचं बल आहे? राजसत्तेचं बल आहे. तसंच या ठिकाणी जर त्या ठिकाणी राजाची सत्ता मानली नाही तर सेवकाची सिद्धी होईल का? राजसेवक असं त्याला म्हणता येईल का? याचा अर्थ राजाची सत्ता पाठीमागं मानलीच पाहिजे. जर राजाची सत्ता मानली नाही तर त्याचं राजसेवकत्वच त्या ठिकाणी नष्ट होईल. त्याप्रमाणे या ठिकाणी चैतन्य कसं आहे? सर्व व्यापक आहे. पण सर्व व्यापक चैतन्याचा जेवढा भाग अंतःकरणाला अधिष्ठान होतो, बरोबर ना, तो जीव स्वरूपातला कोणता भाग आहे? विशेष भाग आहे. कोणता? सर्व व्यापक चैतन्य, पण अंतःकरण परिच्छिन्न आहे की नाही? मग त्याच परिच्छिन्न असणाऱ्या अंतःकरणाला जेवढा व्यापक चैतन्याचा भाग अधिष्ठान रूपाने होतो तो भाग कोणता आहे? विशेष असा भाग आहे. आता तो वंध्यापुत्राप्रमाणे असत आहे असे पूर्वपक्षी म्हणतात, पण त्या साक्षीचा स्वीकार केला नाही तर विशिष्ट जो जीव त्याच्या स्वरूपाची सिद्धीच घडणार नाही. आता तुम्ही त्यांनीच सांगितलं साक्षी नावाचा पदार्थ कुठं कोणाला भासतही नाही, जर तो असता तर भासला असता. मग जर आता या ठिकाणी तुम्ही म्हटले किंवा साक्षी नावाचा भाग काढून टाकायचा, वगळून टाकायचा, तर जीवाचं जीवपद सिद्ध करता येईल का? कारण विशेषच नष्ट झाला तर आता विशेष असणारा म्हणजे कोण? कुटस्थ चैतन्य, आत्मा किंवा त्याला प्रत्येगात्मा किंवा तोमपद लक्ष्य म्हणतात, तो भाग जर आपण मानलाच नाही तर आता हे अंतःकरण त्या म्हणजे थोडक्यात कोणता भाग मानला नाही? अधिष्ठान भाग मानला नाही तर आद्यस्थ पदार्थ भासेल का? म्हणजे याचा अर्थ अधिष्ठानावातून आद्यस्थ पदार्थाला स्वतंत्र सत्ता आहे का? आद्यस्थ पदार्थाला स्वतंत्र सत्ता असते का? रज्जूवर भासलेल्या सर्पाला का त्या रज्जूच्या सत्तेनेच तो सत्तावान आहे? ऐक, रज्जू त्याला स्वतःची सत्ता आहे का? नाही. रज्जूच्या सत्तेने त्याला सत्ता प्राप्त होते किंवा रज्जूच्या सत्तेने तो सत्तावान होतो. तसं जर तुम्हाला जीवाची सिद्धी करायची असेल आणि त्याचा विशेष भाग जर आत्मा काढून टाकला तर जीवाच्या जीवत्वाची सिद्धी होणार नाही. हे सगळं ठीक चाललंय ना? आणि तरी काय सांगितलं? याला दुसरं नाव काय आहे? अधिष्ठान भागाला काय नाव आहे? साक्षी असं नाव आहे. मग हा जर आणि हा काय म्हणतो पूर्वपक्ष? साक्षी म्हणून कोणताही पदार्थ आपल्याला दिसत नाही, भासत नाही. असता तर भासला असता, पण भासत नाही त्या अर्थी तो नाही. असं जरी त्यांनी विधान केलं असलं तरी जीवामध्ये असणारा साक्षीचा भाव, आपलं साक्षीचा भाग जर आपण काढून टाकला तर जीवाच्या जीवत्वाची सिद्धी होणार नाही. जसं राजसत्तेचा अंश काढून टाकला तर स्वतंत्र राजसेवकाची सिद्धी होणार नाही. त्याप्रमाणे मग याचा अर्थ साक्षीचा स्वीकार केलाच पाहिजे की नाही? जीवाचं चिंतन करायचं म्हणजे साक्षी म्हणून कोणी एक मानलाच पाहिजे. जरी परमात्मा दिसत नसला तरी सुद्धा तुकाराम महाराज सांगतात, चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको, माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणू नये किंवा मीची एक करता म्हणून या, देव करता आहे म्हणून, असं आहे की नाही? पुढं काय? तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर का? नाही, दुसरं आहे काय? हा, तुका म्हणे विठो भरला सबाई, तया उन्हे काही चराचरी. तो व्यापक आहे की नाही? चराचरामध्ये भरलेला आहे की नाही? मग तुमच्या बुद्धीला जेवढा भाग अधिष्ठान होतो तो कोणही त्याला साक्षी चैतन्य असं आम्ही म्हणतो. आणि त्या साक्षी चैतन्याला जर तुम्ही स्वीकारलं नाही तर काय होईल? तुमच्या जीवाच्या जीवत्वाची सिद्धी होणार नाही. तो वंध्यापुत्राप्रमाणे असत आहे असे पूर्वपक्षी म्हणतात. कोण पूर्वपक्षी म्हणतो? जसा वंध्यापुत्र असत आहे, कारण का तो नाही आणि दिसत नाही, त्याप्रमाणे साक्षी नाही कारण दिसत नाही, असं पूर्वपक्षाप्रमाणे समजा स्वीकार केला आपण
तर काय होईल, विशिष्ट जो जीव त्याच्या स्वरूपाची सिद्धीच घडणार नाही. जीव कसा आहे, विशिष्ट आहे. आत्मा आणि साभास अंतःकरण मिळून झालेला आहे. आणि आत्मा किंवा कुटस्थ चैतन्याचा भाग जर काढून टाकला तर विशिष्ट असणारा जीव, विशिष्ट का जर जीव म्हटलं की त्याचं कोणतं तरी विशेषण असणार आणि तो त्याचं काहीतरी विशेष्य असणार. विशेष्य भाग काढला तर मग आता विशेषण लागेल कोणाला आणि विशिष्ट जीव होईल कुठून, अर्थात होणं संभवनीय नाही. याकरिता साक्षीचा स्वीकार अवश्य केलाच पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, साक्षी म्हणून कोणीतरी आपल्यामध्ये आहे याचा अंगीकार आपण करणं आवश्यक आहे. नाही तर विशिष्ट जीव असा शब्दप्रयोगच तुम्हाला करता येणार नाही. विशिष्ट जीवाचे शुद्ध ब्रह्माशी ऐक्य घडत नाही हे खरे आहे. तथापि विशिष्ट जीवापैकी विशेष्य भाग जो साक्षी तो शुद्ध सच्चिदानंद रूप असल्यामुळे त्याचे ब्रह्माशी एकत्व घडते. आता पहिल्यांदा साक्षी मानला, ही गोष्ट कबूल केली. आता दुसरी गोष्ट अशी आहे की जीव कसा आहे, विशिष्ट आहे, बरोबर ना. आणि आमच्या ग्रंथामध्ये काय करणार, जीवाचं ब्रह्माशी ऐक्य सांगणार. ग्रंथाचा विषय काय, जीव ब्रह्माचं ऐक्य. पूर्वपक्ष सांगतो की ग्रंथारंभ निष्फल आहे. त्याचं कारण जीव ब्रह्मैक्य ज्ञान हा या ग्रंथाचा विषय आहे, तोच मुळात असिद्ध आहे. त्याचं कारण जीवाचं जे स्वरूप आहे आणि ब्रह्माचं जे स्वरूप आहे, ब्रह्म आहे सच्चिद आणि आनंदरूप आणि पुन्हा ते आहे सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि एक किंवा सर्वज्ञ एक आणि पंचक्लेशाने मुक्त. आणि जीव जो आहे तो पंचक्लेशाने युक्त आहे, तो नानात्वाने युक्त आहे आणि याशिवाय तो अल्पज्ञ आहे. तेव्हा दोघांचे धर्म परस्पर विरुद्ध असल्यामुळे त्यांचं ऐक्य घडणार नाही. दुसरं, तुम्ही असं म्हणाल की ब्रह्माचं जीवाचं ऐक्य आहे, तर ते ऐक्य संभवनीय का नाही, त्याचा साक्षी भाग म्हणाल तर साक्षी नावाचा पदार्थ कोणाला अनुभवाला येत नसल्यामुळं किंवा भासत नसल्यामुळं तो नाहीच आहे. आणि त्या नसलेल्या साक्षीचं तुम्ही ब्रह्माशी ऐक्य काय करणार, ग्रंथाचा विषय असिद्ध आहे. तर साक्षी मानला पाहिजे, कारण जीवाचं स्वरूपच सिद्ध होत नाही. साक्षी मानला नाही तर जीव काय कशाला म्हणतात, बुद्धी अधिष्ठान चैतन्य साक्षी चैतन्य. साक्षी चैतन्याचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब आणि बुद्धी याला मिळून जीव म्हणतात. त्यामुळे तुम्हाला साक्षी चैतन्य हे मानलंच पाहिजे. आणि वाच्यार्थाने तू म्हणतो त्याप्रमाणे ऐक्य होत नसेल तरी लक्षार्थाने साक्षीचं, आता साक्षी एकदा सिद्ध केला, त्या साक्षीचं लक्षार्थाने असणारा जो साक्षी म्हणजे जीवाचा लक्षार्थ जो साक्षी, त्याचं ब्रह्माशी ऐक्य होऊ शकेल असं आत्तापर्यंत त्यांनी सांगितलं. आता पुढं वाचू. जीवामध्ये जो चैतन्य भाग आहे तो मंदबुद्धी पुरुषास न समजण्यासारखा असला तरी शास्त्रयुक्तीने ज्याची सिद्धी होते. आणि खाली टिप्पणी लिहिले की श्री गुरुकृपेने प्रत्यक्ष अनुभवही होतो, तो पदार्थ न मानणे हे साहस आहे. आता साक्षी नावाच्या पदार्थाची कोणाला आवश्यकता वाटली नाही किंवा कोणाला भासला नाही म्हणून तो नाही असं म्हणता येणार नाही. काय डोळे न फुटती काय दिवसा डुडुळाचे, दिवस प्रखर उन्हामध्ये देखील सूर्य दिसत नाही कोणाला, डुडुळ घुबडाला. त्याप्रमाणे मंदबुद्धी पुरुषाला जरी हा साक्षी तो नाही असं तो म्हणत असला, त्याला भासत नसला तरी त्या साक्षीचं अस्तित्व नाही, त्याची विद्यमानता नाही, म्हणजे साक्षी नावाचा पदार्थ नाही असं म्हणता येणार नाही. जो पुरुष शास्त्राचं चिंतन करतो आणि जो पुरुष युक्ती म्हणजे त्याचं मनन किंवा तर्क करतो, तर शास्त्र आणि तर्क किंवा युक्ती या अनुमान प्रमाण याने साक्षीची सिद्धी होते. आणि इतकंच नाही तर ज्या पुरुषाला गुरुकृपा प्राप्त पुरुष जो आहे त्याला उलट साक्षी सर्वात जवळचा आहे. साक्षी म्हणजेच मी आहे आणि त्याच्याहून इतर पदार्थ ते दूरचे आहेत. त्यामुळं साक्षी नावाचा पदार्थ नाही का, साक्षी मीच आहे, साक्षी मीच आहे. तेव्हा मंदबुद्धी पुरुषांना नसेल
परंतु जे विचारवान आहेत, जे तर्क करतात, ज्यांची शास्त्रावर श्रद्धा आहे, शास्त्राचं चिंतन आहे आणि ज्यांच्यावर गुरुकृपा आहे, अशा पुरुषांना साक्षीच्या विषयी कोणत्याही प्रकारचा संशय नाही. साक्षीचा अभाव कारण ईश्वर सुद्धा समर्थ. हा, काल गेलं ना आपल्याला काल अविनाशी तू तद्विधी, त्या परमात्मा तद्विधी येन सर्वमिदम ततम विनाशम व्ययशास्य न कश्चित करतो म्हणजे तो अविनाशी असणाऱ्या साक्षीचा विनाश करायला कोण समर्थ नाही. ईश्वरा हापी, ईश्वर देखील समर्थ नाही असं सांगितलं ना गीतेमध्ये. यावरून इतके सिद्ध झाले की साभास अंतकरण विशिष्ट चैतन्य जीव आहे आणि त्याच्यात साभास अंतकरण एवढा भाग विशेष नाही. आता विशिष्ट जीव म्हणजे काय? साभास अंतकरण विशिष्ट म्हणजे साभास म्हणजे आभासासहित, अंतकरण ज्याला विशेषण झालेलं आहे त्याला काय म्हणतात? जीव. आणि त्यात साभास अंतकरण एवढा भाग विशेषण आहे. आता साभास अंतकरण विशिष्ट जीव असं आपण म्हणताना त्याच्यात घटक किती आले? 2. साभास अंतकरण 1 आणि कुटस्थ चैतन्य आहे की नाही. कुटस्थ चैतन्याला हे विशेषण लागलं. साभास अंतकरण हा कोणता भाग झाला? विशेषण भाग झाला. आणि कुटस्थ चैतन्य किंवा साक्षी चैतन्य हा विशेषण भाग झाला, विशेष्य भाग झाला. हे विशेष्य आणि विशेषण हे दोन मिळून काय होतं? विशिष्ट असा जीव होतो. साभास अंतकरण विशिष्ट चैतन्य जीव आहे आणि त्या साभास अंतकरण एवढा भाग विशेषण आहे. विशेष्य जो चैतन्य भाग त्या साभास अंतकरण विशेषण असले तर जीव म्हणावे आणि साभास अंतकरण उपाधी असेल तर त्या चैतन्य भागात साक्षी म्हणावे. आता जीव आणि साक्षी ही एकाच चैतन्याला नावं येतात, पण जेव्हा साभास अंतकरण त्या चैतन्याचं विशेषण होईल तेव्हा त्याला जीव असं नाव येतं आणि साभास अंतकरण त्याचं उपाधी होईल त्यावेळेला त्याला साक्षी असं नाव येते. एकाच चैतन्याला 2 नाव आले, जीव चैतन्य आणि साक्षी चैतन्य. कशामुळं आलं? तर साभास अंतकरण विशेषण झालं की त्या चैतन्याला नाव येतं जीव चैतन्य आणि साभास अंतकरण हे त्या चैतन्याला उपाधी झालं की त्याला नाव येतं साक्षी चैतन्य असं सांगितलं. आता पण विशेषण झालं आणि उपाधी झालं असे 2 शब्द आहे. पाठीमागं त्यांनी सांगितलं ओळख पटण्यासाठी केलेला जो संकेत असतो त्याला नाव काय म्हणतात? संज्ञा आहे की नाही. आता ही वेदांताची नाव आहे आपल्याला, कारण काय मूळ जे साक्षी चैतन्य आहे किंवा मूळ जे ब्रह्मचैतन्य आहे याला कोणत्याही प्रकारचं नाव नाही, परंतु त्याचं ज्ञान झाल्याशिवाय मनुष्याला मोक्ष प्राप्त होत नाही. त्या साक्षी चैतन्याचं ज्ञान म्हणजे साक्षी चैतन्यच ब्रह्म आहे असं जोपर्यंत ज्ञान होत नाही. साक्षी चैतन्य म्हणजे प्रत्येगात्मा, त्वमपद, लक्ष, साक्षी चैतन्य, कुटस्थ चैतन्य, आत्मा, संवित अशी त्याची नावं आहेत. तर त्याचं ज्ञान व्हायचं म्हणजे ते कोण आहे? ते मीच आहे. आणि ते कसं आहे? तर ते ब्रह्मरूप आहे. म्हणजे साक्षीच ब्रह्म आहे आणि ब्रह्मच साक्षी आहे. साक्षी दुसरं नाव काय? अहम ब्रह्मास्मी, ब्रह्मच मी आहे आणि मीच ब्रह्म आहे असं ज्ञान झालं पाहिजे. कारण काय आहे? जर ब्रह्माचं ज्ञान झालं आणि साक्षी त्याच्यावरून वेगळा राहिला तर ब्रह्म माझ्यापासून दूर राहिलं की नाही. साक्षी मी आहे पण ब्रह्म माझ्यापासून भिन्न आहे म्हणजे ब्रह्म मला काय? परोक्ष आहे. ब्रह्म मला जे दूरच्या पदार्थाला काय म्हणतात? परोक्ष. आणि सर्वात समीपच्या पदार्थाला सन्निहित जे सर्वात असेल त्याला काय म्हणतात? अपरोक्ष. मग आपल्याला आत्म्याचं काय होईल? अपरोक्ष. पण ब्रह्माचं काय होईल? परोक्ष आहे की नाही. म्हणजे ब्रह्म परोक्ष आहे, आत्मरूप असताना ब्रह्म परोक्ष अशी भ्रांती आहे की नाही आपल्याला. बरं, फक्त आपण काय म्हटलंय? व्यापक चैतन्याचा जेवढा भाग अंतःकरणाला अधिष्ठान झाला, बरोबर, त्याला साक्षी चैतन्य म्हणतात. ठीक चाललंय ना. व्यापक चैतन्याचा जेवढा भाग अंतःकरणाला किंवा बुद्धीला अधिष्ठान झाला त्याला म्हणतात साक्षी चैतन्य. आणि मी कोण आहे? साक्षी चैतन्य. बुद्धी कशी आहे? परिच्छिन्न. तिचं अधिष्ठान आत्मासुद्धा काय झाला? परिच्छिन्न. म्हणजे मी ब्रह्माहून भिन्न आहे म्हणजे मी परिच्छिन्न आहे आणि ब्रह्म परोक्ष आहे असा भ्रम झाला की नाही. एक असताना जर झाला तर ब्रह्माविषयी काय भ्रम झाला? ब्रह्म माझ्याहून भिन्न आहे, माझ्याहून दूर आहे, ही परोक्षतेची भ्रांती झाली की नाही. आणि मी कुटस्थ आहे परंतु मी कसा आहे? परिच्छिन्न. म्हणजे आत्मविषयक परिच्छिन्नतेची भ्रांती झाली की नाही. आत्मविषयक परिच्छिन्नतेची आणि ब्रह्मविषयक
परोक्षतेची भ्रांती. तुम्हाला जर वाटलं की खूप अवघड चाललंय किंवा आम्हाला आताच लक्षात येत नाही, तर आपण याच्यात वेळ घालवणार नाही, पुढचं थोडं वेगाने घेऊ. पण ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. ह्या जर कळल्या तर आपल्याला जीवनामध्ये सगळी कशा प्रकारची विचाराची पद्धती आहे वेदांताची, कुठं जायचं आहे आपल्याला हे लक्षात येईल. म्हणून हे एकदम खूप खूप शिकलं मग ह्या गोष्टी आपल्याला सहज होतात आणि मग आपल्याला त्याचं महत्त्व पण वाटतं. पण आपल्याला जर थोडं शिकत असताना जर ह्या गोष्टी कायमच्या लक्षात आल्या, मुख्य तर आपण जर ठोकताळे, काही लोक गणितात विद्वान नसतात पण ठोकताळ्यावर बरोबर ते गणित बरोबर करतात, तसे हे विचारसागर म्हणजे हा ठोकताळा आहे. तर याच्यातले प्रमुख सिद्धांत आपल्या लक्षात आले तर पार आपल्यासमोर अद्वैत सिद्धी येऊ, कोणी खंडन खाद्य जर समजावून सांगितलं तरी त्या ग्रंथाचं आपल्याला चिंतन होऊ शकतं. म्हणून आता आपल्याला कुटस्थ विषय काय आहे, कुटस्थ विषय कोणती भ्रांती आहे आपल्याला, परिच्छिन्नतेची भ्रांती. कुटस्थ व्यापक नाही आणि ब्रह्म मात्र व्यापक आहे पण माझ्यापासून दूर आहे. म्हणजे साक्षीविषयी किंवा आत्मविषयक परिच्छिन्नतेची भ्रांती आणि ब्रह्मविषयक परोक्षतेची भ्रांती. ज्या वेळा तुम्हाला श्रीगुरु तत्वमसी असा उपदेश करतात ते म्हणजे ते ब्रह्म ज्याला तू परोक्ष समजतो ते तूच आहे. तूच आहे म्हटलं ब्रह्म आता आपल्याहून भिन्न राहिलं का, मग परोक्षतेची भ्रांती जाईल की नाही. आणि मीच ब्रह्म आहे म्हटल्यावर मी काय वाटत होतो आतापर्यंत परिच्छिन्न, पण ब्रह्म कसं होतं व्यापक. पण मीच ब्रह्म आहे म्हटलं तर ब्रह्माची परोक्षतेची भ्रांती राहील का, नाही. याला म्हणतात ओतप्रोत चिंतन. ओतप्रोत म्हणजे वस्त्रामध्ये असे आडवे उभे, इकडून तो हातमा विणकर जो आहे इकडचा धागा त्या तिकडं नेतो, त्या धोट्यापासून काय त्या धोटा काय म्हणतात तिथून पुन्हा काय करतो इकडून तिकडं. तसं चिंतन करायचं आपल्याला. काय आता तत्वमसी महावाक्य ऐकल्यानंतर अहम ब्रह्मास्मी, ब्रह्म अहम अस्मी, साहा अहम आणि अहम सहा, याला म्हणतात सोहम अहंसाचं चिंतन. सोहम अहंस म्हणजे सहा अहम अहम सहा. याचं दुसरं नाव याला म्हणतात ओतप्रोत चिंतन. वस्त्रामध्ये जसे आडवे उभे धागे असतात त्याप्रमाणे या ठिकाणी आपण सुद्धा काय ब्रह्मच आहोत आणि ब्रह्मच आपण आहोत. मीच ब्रह्म, ब्रह्मच मी, अशा प्रकारचं जे चिंतन त्याला म्हणतात ओतप्रोत चिंतन. म्हणजे आता आपल्याला ब्रह्म परोक्ष राहिलं का, आत्मा परिच्छिन्न राहिला का, नाही. साभास अंतकरण विशिष्ट चैतन्य जीव आहे आणि त्यात साभास अंतकरण एवढा भाग विशेषण आहे. विशेष जो चैतन्य भाग त्याचं साभास अंतकरण विशेषण असले तर जीव म्हणावे आणि साभास अंतकरण उपाधी असेल तर त्या चैतन्य भागास साक्षी म्हणावे. आता हे साक्षी आणि जीव हे जी नाव आहे संज्ञा आहे ते सांगतात की साभास अंतकरण जर विशेषण झालं तर त्याला म्हणायचं जीव आणि साभास अंतकरण जर उपाधी झालं तर त्याला म्हणायचं साक्षी. एवढं झालं. आता त्याचं स्पष्टीकरण करतात. अंतःकरणाच्या ठिकाणी कर्तृत्व, भोक्तृत्व, सुखदुःख इत्यादी संसार धर्म आहेत. आता याला साक्षी आणि जीव अशा प्रकारची एका चैतन्याला नाव प्राप्त झाली. ती कशामुळे झाली तर साभास अंतःकरण विशेषण झालं का जीव झाला आणि साभास अंतःकरण उपाधी झालं की साक्षी झाला. आता आपल्याला हे विशेषण आणि उपाधी हे दोन नवीन संज्ञा आल्या की नाही आपल्यासमोर, तर उपाधी कशाला म्हणावं आणि विशेषण कशाला म्हणावं हे आता पुढं सांगणार आहेत. त्याच्या अगोदर थोडंसं आपल्याला स्पष्टीकरण करून सांगतात की अंतःकरणाच्या ठिकाणी कर्तृत्व, भोक्तृत्व, सुखदुःख इत्यादी संसार धर्म आहेत. संसार धर्म म्हणजे मी सुखी, मी दुःखी असं म्हणलं की संसार धर्म. मी सुखाच्या विवर्जित, दुःखाच्या विवर्जित, मी कोणतंही करत नाही अकर्ता, मी कोणत्याही फलाचा भोग घेत नाही अभोक्ता असं म्हटलं. अकर्ता, अभोक्ता, सुखदुःख विवर्जित आहे की नाही. मी नित्य, मी शुद्ध, मी बुद्ध म्हणजे ज्ञानस्वरूप असं जर म्हणायला लागला तर हे धर्म कोणाचे परमात्मा स्वरूपाचे आहे की नाही. मग तो पुरुष जीव होईल का, त्याला जीव म्हणता येईल का, नाही. तेव्हा त्याला संसारी म्हणता येईल का, संसारी याचाच अर्थ काय जीव आहे की नाही. पण जीव जर म्हणायचं असेल तर संसार धर्म म्हणजे कोणते सुख दुःख हे संसार धर्म आहे. जन्म मरण हे सर्व संसार धर्म आहेत. कर्तृत्व भोक्तृत्व हे संसार धर्म आहे. तेव्हा संसारी जीवाचे धर्म कोणते आहेत, सुख दुःख आणि कर्तृत्व भोक्तृत्व हे संसार धर्म आहे. मी करतो असं म्हणतो, मी भोक्तृत्व मी भोगतो फल भोगतो असं म्हणतो की नाही. मग कर्तृत्व भोक्तृत्व सुख दुःख हे सगळे संसार धर्म आहेत. त्या धर्मासह वर्तमान
शुद्ध जो साक्षी त्याचे ज्यावेळी अंतःकरण ज्ञान करून देते त्यावेळेस अंतःकरणास विशेषण म्हणावे. आता संसार धर्म आहे ना, परंतु काय करतो, साक्षीचं ज्ञान करून देतो कोण, विशेषण. परंतु ते विशेषण कोणतं झालेलं इथं, साभास अंतःकरण. पण ते साभास अंतःकरण काय करतं, सुखदुःख त्या अंतःकरणाचे धर्म आहे की नाही. मी करता मी भोगता हे कर्तृत्व भोक्तृत्व सुद्धा कोणाचे, हे अंतःकरणाचे धर्म आहेत. परंतु ते अंतःकरण म्हणजे साभास अंतःकरण एकटं राहत नाही. अंतःकरणाला अधिष्ठान लागतं आणि अधिष्ठानाचं त्याच्यामध्ये आभास किंवा प्रतिबिंब लागतं. म्हणून साभास अंतःकरण आपल्या धर्मासह म्हणजे सुख दुःख कर्तृत्व भोक्तृत्व हे आपले स्वतःचे धर्म आहेत. पण त्या धर्मासह साक्षीचं ज्ञान करून देतो, साक्षी पण धर्मासह वर्तमान म्हणजे त्या धर्मासहित विद्यमान राहून त्या ठिकाणी त्या साक्षीचं ज्ञान करून देतो. म्हणजे काय करतो, साक्षी कसा आहे, आपलं धर्म त्याच्यावर घालवतो. म्हणजे साक्षीतलाच काय म्हणतो तो, करता आहे भोक्ता आहे. साक्षी म्हणजे मी करता आहे, मी भोक्ता आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे असं म्हणतो. म्हणजे त्याने थोडं वेगळं राहून त्या साक्षीचं ज्ञान करून दिलं का आपले धर्म त्याच्यावर घालवले आपले. मग आपल्या धर्मासह वर्तमान पण साक्षीचं ज्ञान करून दिलं की नाही. साक्षीच कसं आहे, करता भोक्ता सुखी दुःखी आहे असं ज्ञान करून दिलं. मग आपल्या धर्मासह वर्तमान ज्या वेळेला दुसऱ्याचं ज्ञान करून देतं त्यावेळेला त्याला काय म्हणतात, विशेषण असं म्हणतात. इथं उदाहरण दिलं की साभास अंतःकरण आपल्या धर्मासह वर्तमान म्हणजे आपले असणारे संसार धर्म त्याचे आहेत साभास अंतःकरणाचे. परंतु साभास अंतःकरण हे आपल्या धर्मासह वर्तमान ज्या वेळेला साक्षीचं ज्ञान करून देतं त्यावेळेला त्या अंतःकरणाला विशेषण असं म्हणावं. त्या अंतःकरणाला विशेषण असं म्हणावं. ठीक आहे ना, का नाही लक्षात आलं. नाही आलं तर तुम्ही काय करा, कधी कधी काय होतं, सगळे शब्द जे आहेत अपरिचित असतात, बोलण्याचं थोडंसं कधी माझं वेगाने असतं, मग तुमच्या लक्षात आलं नाही तर नुसतं बोटवर करायचं किंवा सांगायचं किंवा हा विषय पुन्हा सांगा. तर आता पुनरावृत्ती आपण करतोच भरपूर. एखाद्या वेळेला जरी दुर्लक्ष झालं तर पुढच्या वेळेला यावं म्हणून, आणि एवढे करून जरी झालं तरी पुन्हा सांगायचं. मग सगळं ज्यांना कळलं आहे त्यांची आवृत्ती होते आणि ज्यांना कळलं नाही त्यांना विषय स्पष्ट होतो. आणि साभास अंतःकरण उपाधी असेल तर त्या चैतन्य भागास साक्षी म्हणावे. साभास अंतःकरण विशेषण झालं का जीव, आणि साभास अंतःकरण उपाधी झालं की त्याला म्हणायचं साक्षी असं म्हणावं. आता या ठिकाणी उपाधी म्हणजे काही कळलं का आपल्याला, नाही, विशेषण कळलं आहे की नाही. जे आपल्या धर्मासह वर्तमान दुसऱ्याचं ज्ञान करून देतं त्याला म्हणायचं विशेषण. पण उपाधी काय आहे तर अंतःकरणाच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व सुखदुःख इत्यादी संसार धर्म आहेत. त्या धर्मासह वर्तमान शुद्ध जो साक्षी त्याचे ज्यावेळी अंतःकरण ज्ञान करून देते त्यावेळेस अंतःकरणास विशेषण म्हणावे. हे कळलं ना. आपल्या धर्मासह वर्तमान जे दुसऱ्याचे ज्ञान करून देते त्यास विशेषण म्हणतात. विशेषणाची व्याख्या काय, आपल्या धर्मासह वर्तमान म्हणजे आपले धर्म जसे आहेत तसे ठेवून जे दुसऱ्याचं ज्ञान करून देतं त्याला म्हणायचं विशेषण. आणि आपण वेगळे राहून जे दुसऱ्याचे ज्ञान करून देते त्यास उपाधी म्हणतात. आणि जे आपण स्वतः वेगळं राहू, उपाधी कशाला म्हणतात, आपण वेगळं राहतं आणि दुसऱ्याचं ज्ञान करून देतं म्हणजे त्याच्या संबंधीचं ज्ञान करून देतं त्याला म्हणतात उपाधी. म्हणजे आपण स्वतः वेगळं राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देतं म्हणजे आपले धर्म त्याच्यावर घालवीत नाही दुसऱ्या पदार्थावर. त्यावेळेला ते जे अंतःकरण आहे ते काय आहे, उपाधी आहे. किंवा कोणताही पदार्थ उपाधी कधी म्हणायचा, जसं बघ घटाकाश आहे, तो घट आकाशावर आपले धर्म घालतो का, नाही, आणि आकाशाचं ज्ञान करून देतो की नाही. म्हणून त्या ठिकाणी घट काय आहे, उपाधी आहे की नाही. आणि तांबडा घोडा, त्यावेळेला तो तांबडा रंग त्या घोड्यापासून वेगळा आहे का, आपल्या धर्मासह वर्तमान घोड्याचं ज्ञान करून देतो म्हणून तो तांबडा हे काय आहे, विशेषण आहे. तसंच सुखी दुःखी मी करता भोगता आहे असं ज्ञान करून कोण देतं, अंतःकरण. पण ते आपल्या धर्म त्याच्यावर घालवतं की नाही, साक्षीवर, साक्षीचं ज्ञान करून देतं की नाही. पण वेगळेपणाने करून देतं का आपल्या धर्मासह वर्तमान करून देतं. म्हणून त्यावेळेला त्याला कोणतं नाव येतं, विशेषण. किंवा त्याला नाव काय येतं, त्या जीव जे आपलं अंतःकरण म्हणजे विशेषण ज्या वेळेला आपले धर्म सहवर्तमान त्या चैतन्याचं ज्ञान करून देतं तेव्हा त्याला कोणतं नाव येतं, जीवचैतन्य. आणि साभास अंतःकरण जेव्हा उपाधी होतं तेव्हा त्याला नाव कोणतं येतं, मग त्यावेळेला साक्षी असं नाव येतं. त्यावेळेला कोणामुळे येतं, अंतःकरणामुळेच येतं. पण ते साभास अंतःकरण विशेषण असतं का, उपाधी असतं.
उपाधी कशाला म्हणायचं? जे स्वतः वेगळं राहतं आणि दुसऱ्याचं ज्ञान करून देतं. म्हणजे ज्या वेळेला चैतन्याचं ज्ञान करून देते कोण? अंतःकरण उपाधी. परंतु त्यावेळेला ती आपले धर्म साक्षीवर म्हणजे चैतन्यावर घालवते का? आपले धर्म चैतन्यावर न घालवता चैतन्याचं ज्ञान करून देते. त्यावेळेला त्या चैतन्याला कोणतं नाव येतं? साक्षी असं नाव येतं. लक्षात आलं ना? आपण वेगळे राहून जे दुसऱ्याचे ज्ञान करून देते त्यास उपाधी म्हणतात. वाचू ना. काळा घोडा आहे या वाक्यात घोडा हे विशेष्य आणि काळा हे विशेषण आहे. काळा घोडा आहे असं म्हणतो तर काळा काय झालं? विशेषण. आणि घोडा काय झाला? विशेष्य. आणि काळा घोडा काय झालं? विशिष्ट. काळा रंग आपल्या सहवर्तमान घोड्याचे ज्ञान करून देतो म्हणून काळा रंग हे घोड्याचे विशेषण आहे. काळा रंग घोड्याचं विशेषण झाला की नाही? कारण त्यांनी काय केलं? आपल्या धर्म सहवर्तमान काळा हा त्याचा धर्म आहे. पण आपल्या धर्मात सहवर्तमान कोणाचं ज्ञान करून दिलं? घोड्याचं ज्ञान करून दिलं. म्हणून काळा रंग हा काय झाला? विशेषण. आणि घोडा काय झाला? विशेष्य. आणि काळा घोडा काय झाला? विशिष्ट. घोडा हे विशेष्य आहे व काळा घोडा हे विशिष्ट आहे. घोडा काय झाला? विशेष्य. काळा काय झाला? विशेषण. आणि काळा घोडा हे दोन्ही मिळून काय झाला? विशिष्ट. कानाच्या चाफ्यात जी छिद्र असते त्या छिद्रात व्यापक आकाशाचा जेवढा भाग असतो तेवढ्या आकाश भागात श्रोत्र म्हणतात. या ठिकाणी कानाचा चाफा आपण वेगळा राहून आपल्या छिद्रात असणाऱ्या आकाश भागाचे श्रोत्र असे ज्ञान करून देतो म्हणून कानाचा चाफा श्रोत्राची उपाधी आहे आणि श्रोत्र उपहित आहे. बघा आता आपण काय म्हणतो? श्रोत्रेंद्रिय. श्रोत्रेंद्रिय म्हणतो त्यावेळेला इथं श्रोत्रेंद्रिय कोणतं आहे हे जर आपल्याला ज्ञान करून घ्यायचं असेल आपण काय करतो? हा कानाचा कर्णशस्कुली किंवा कानाचा चाफा आणि त्याच्यामध्ये जी बीळ आहे याच्यामध्ये आपल्याला श्रवण होतं. म्हणजे आतमध्ये कोण आहे? श्रवणेंद्रिय. पण श्रवणेंद्रियाचं ज्ञान आपल्याला कानाच्या चाफ्यावरून झालं की नाही? चाफ्यावरून झालं. मग कानाच्या चाफ्याने ते श्रोत्रेंद्रियाचं ज्ञान करून दिलं पण कानाचा चाफा त्याच्यात मिश्र झाला का? का त्याच्याहून वेगळा राहिला? वेगळा राहून श्रोत्रेंद्रियाचं ज्ञान करून दिलं की नाही? मग कानाचा चाफा हा काय झाला? श्रोत्रेंद्रियाची उपाधी झाला. आपण वेगळं राहिला आणि श्रोत्रेंद्रियाचं ज्ञान करून दिलं म्हणून कानाचा चाफा हा त्या श्रोत्रेंद्रियाची काय झाला? उपाधी झाला. या ठिकाणी कानाचा चाफा आपण वेगळा राहून आपल्या छिद्रात असणाऱ्या आकाश भागात तो काय करतो? ह्या कानाचा चाफामध्ये आपलं जे छिद्र आहे त्या छिद्रात असणारं जेवढं आकाश भाग आहे त्याला काय म्हणतात? श्रोत्र असं ज्ञान करून देतो आणि तो काय करतो? वेगळा राहतो. म्हणून कानाचा चाफा श्रोत्राची उपाधी आहे आणि श्रोत्र उपहित आहे. कानाच्या चाफ्याला काय म्हणायचं? उपाधी. आणि श्रोत्रेंद्रियाला काय म्हणायचं? उपहित. ज्याचं ज्ञान करून दिलं त्याला काय म्हणायचं? उपाधी. उपाधीनं ज्याचं ज्ञान करून दिलं. म्हणजे याचा अर्थ त्यांनी आता उपहित शब्द आला ना. उपहित कशाला म्हणायचं आणि विशिष्ट कशाला म्हणायचं? तर विशेषणाने युक्त त्याला म्हणतात विशिष्ट आणि उपाधीने युक्त त्याला म्हणतात उपहित. विशेषणाने युक्त तो विशिष्ट म्हणावा, उपाधीने युक्त तो उपहित म्हणावा. श्रोत्र काय आहे? उपहित. म्हणजे श्रोत्राचे उपहित आहे म्हणजे काय? उपाधीने युक्त आहे. श्रोत्र कोणत्या उपाधीने युक्त आहे? कानाचा चाफा ही त्याला काय आहे? उपाधी. म्हणून श्रोत्र हे कानाचा चाफा किंवा कर्णशस्कुली या उपाधीनं युक्त आहे. म्हणून श्रोत्रेंद्रियाला म्हणायचं उपहित आणि कानाच्या चाफ्याला म्हणायचं उपाधी. ठीक आहे ना महाराज? लक्षात येतं ना? आता विशेषणाने युक्त तो विशिष्ट म्हणावा, उपाधीने युक्त तो उपहित म्हणावा. एकच अंतःकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी साक्षी भाव उत्पन्न करते त्यावेळी उपाधी आणि जीव भाव उत्पन्न करते त्यावेळी विशेषण असते. हे आपल्याला जर विषय कळला का मग कसे तुम्हाला उलटं पालटं विचारलं तरी सांगता येतं. अंतःकरण एकच आहे काय? नाही. अंतःकरण म्हणजे साभास अंतःकरण. जर त्या चैतन्याच्या ठिकाणी त्यांनी जीव भाव उत्पन्न केला तर याचा अर्थ ते अंतःकरण काय झालं? विशेषण झालं. आणि त्याने जर त्याच्या ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न केला तर अंतःकरण काय झालं? कारण उपाधी झालं का? ते वेगळं राहिलं आणि त्यांनी साक्षी चैतन्याचं ज्ञान करून दिलं पण त्याच्यामध्ये मिसळलं का?
विशेषणासारखं नाही. म्हणून श्रोत्राला म्हणायचं उपहित आणि कानाच्या चाफ्याला म्हणायचं उपाधी. आणि उपहित कशाला म्हणायचं? उपाधीने युक्त असतं त्याला. आणि उपाधी कशाला म्हणायचं? जे स्वतः वेगळं राहून अन्याचं ज्ञान करून देतं तेव्हा त्याला म्हणतात उपाधी. विशेषण कधी म्हणतात? आपल्या धर्मासह वर्तमान दुसऱ्याचं ज्ञान करून देतो तेव्हा त्याला म्हणतात विशेषण. मग एकच अंतःकरण त्या चैतन्याच्याच ठिकाणी जीवभाव उत्पन्न करतं की नाही? त्याच्याच ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न करतं. आपल्याला जीवभाव ठेवायचा आहे का साक्षीभाव करायचा आहे? आता कोणता भाव आहे? जीवभाव आहे की नाही? साक्षीभाव जाणायचा आहे किंवा साक्षीभाव करायचा आहे नाही खरा तो साक्षी आहेच आहे, फक्त ओळखून घ्यायचा आहे की नाही? म्हणजे आपल्या ठिकाणी जो जीवभाव आहे तो कशामुळे आलेला आहे? अंतःकरणामुळे आलेला आहे. आणि साक्षीभाव कशामुळे येतो? अंतःकरणामुळेच येतो. जर आपल्या अंतःकरणामुळं आपल्याला जर साक्षीभाव आला असेल तर आपलं अंतःकरण काय झालेलं आहे? उपाधी. आणि आपल्या अंतःकरणात जर जीवभाव असला, चैतन्याला कोणता भाव आणला आपण? जीवभाव आणला. जीवभाव कशामुळे आला? विशेषण कोण आहे? मग साभास अंतःकरण ज्या वेळेला चैतन्याला जीवभाव आणतं त्यावेळी त्या साभास अंतःकरणाला कोणतं नाव येईल? विशेषण. आणि ज्या वेळेला अंतःकरण हे त्या चैतन्याला साक्षीभाव आणतं त्यावेळेला त्या अंतःकरण काय झालं? उपाधी. ते सांगतात. एकच अंतःकरण एकच आहे की नाही? एकच अंतःकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न करते त्यावेळी उपाधी, आणि जीवभाव उत्पन्न करते त्यावेळी विशेषण असते. एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची की विषय थोडासा गंभीर असतो आणि आपली बुद्धी जी आहे तर बुद्धी जोपर्यंत म्हणजे सतेज असते तोपर्यंत आपल्याला त्याचं आकलन होत राहतं. कधी कधी एकाग्रता भंग झाले तर मग आपल्याला लवकर आकलन होत नाही. पण एकाग्रता जरी केली तरी सुद्धा मनुष्याची बुद्धी जी आहे ती थकते कधी कधी. तसं झालं तर सांगायचं की आता आपण कधी विचारसागर जास्त घेतो नंतर मग गीता कमी राहते तर सांगायचं. कारण मनुष्याची बुद्धी किती जरी तेजदार बुद्धी असली म्हणजे तरी सुद्धा काही वेळाने त्याच्यामध्ये मालिन्य येतं किंवा आळस येतो किंवा आता आकलनच होत नाही असं होतं. झालं की सांगत जायचं की आता हा विषय इथं थांबवा उद्या पाहू असं तुम्ही सांगितलं तरी हरकत नाही. पण जेवढा विषय आपल्याला कळतो तिथपर्यंत चांगला बारीक समजून घ्यायचं. इथं काही असं काल कोणतरी म्हटलं की आम्हाला संकोच वाटतो शंका करायची. संकोच करायचं कारण नाही. तुम्ही आम्ही खेळीमुळे याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून एकमेकाला ह्या विचारांनी थोडंसं साह्य झालं तर पाहायचं असं त्याचा भाव आहे. पण असं कधीच त्याच्यामध्ये संकोच करायचं कारण नाही. जेवढं येतं आपल्याला तेवढं प्रत्येकाला एकमेकांनी सांगितलं पाहिजे. कारण हा विषय जर आपल्याला कळला तर जगातले जेवढे विद्या आहेत त्या विद्यापेक्षा अध्यात्मविद्या विद्यानं सर्वात श्रेष्ठ विद्या ही आपण शिकायला प्रवृत्त झालो तर एक गोष्ट आपल्याला समजलीच पाहिजे याच्यामध्ये. नाहीतर मग थोडं विशेषण समजलं पण उपाधीच समजली नाही चालेल का? एवढं करून उपाधीही समजली पाहिजे, विशेषणही समजली पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे त्या. आणि त्याच्यासाठी काय इथली जी परिभाषा आहे म्हणजे परिभाषा म्हणजे त्या वेदांताचे शब्द असतात. काही लोक नाही का बोलताना म्हणतात की तुम्ही त्याच्याशी काय बोलले, शब्द तेच असतात पण दुसऱ्याला कळत नाही. ते म्हणतात आम्हाला खून पटली आहे की नाही. तसं वेदांताची एक परिभाषा आहे. आद्यस्थ, अधिष्ठान, विशेषण, उपहित, उपाधी असे सगळे शब्द आहेत. हे एकदा आपल्याला कळलं की मग ते कोणताही वेदांताचा ग्रंथ असला तरी आपल्याला पण सगळं म्हणजे वेदांत विश्वात सगळ्या ठिकाणी हीच परिभाषा आहे. त्याच्यामध्ये कुठं बदल नाही. त्यामुळं असं एकदा कळली विचारसागरात कळू नाही तर अद्वैत सिद्धीमध्ये कळू. सगळ्या वेदांत ग्रंथामध्ये आपल्याला त्याचा भाव कळतो. म्हणून चांगलं लक्षात ठेवायचं. आता विशेषण कळलं, उपाधी कळली, विशिष्ट कळला, उपहित कळलं. बरोबर ना? एकच अंतःकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न करते त्यावेळी उपाधी आणि जीवभाव उत्पन्न करते त्यावेळी विशेषण असते. अंतःकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी वास्तविक साक्षीत्व नाही व जीवभावही नाही. खरं पहा त्या अंतःकरणच्या ठिकाणी आपलं अंतःकरण अधिष्ठान चैतन्य जे आहे त्याच्या ठिकाणी साक्षीभाव आहे का जीवभाव आहे? का जीवभावाची केलेली कल्पना आहे का साक्षीभावाची केलेली कल्पना आहे? कल्पना आहे. कारण का तुम्हाला तुमचं अंतःकरण विशेषण होतं तेव्हा त्या चैतन्याला तुम्हीच तुमच्या कल्पनेत नाव देता जीव झाला. आणि
तुम्ही ज्या वेळेला उपाधीने वेगळे राहता आणि त्या चैतन्याला जाणता, तेच अंतःकरण जाणतं, त्यावेळेला तुम्ही त्याला काय म्हणता? साक्षी असं म्हणता. साक्षीला जीवभाव कधी आलाय का? जीवभाव आलाच नाही. तुमचं अंतःकरण कधी विशेषण त्याला होणंच शक्य नाही, उपाधी होणं शक्य नाही. मग अंतःकरण साभास खरं पहा, मूलभूत चैतन्याच्या दृष्टीनं पाहिलं तर अंतःकरण त्याचं विशेषण आहे. साक्षी चैतन्याला जर विचारायला गेलं की बा तुमच्यावर तुमचं अंतःकरण उपाधी आहे का अंतःकरण विशेषण आहे, तर साक्षी चैतन्य काय उत्तर देईल? माझ्या स्वस्वरूपे, माझ्या वास्तव स्वरूपाच्या ठिकाणी काय विशिष्टाः किंवा उपहिताः किंवा उपाधी विशेषणः विकल्पो नास्ति. नसताः. नसताः असं आहे की नाही? नसताः म्हणजे दोन्ही उपाधी आणि विशेषण द्विवचन आहे ना, म्हणून ते काय होईल? नसताः. माझ्या ठिकाणी दोन्ही विशेषण नाही असं त्याचं आहे की नाही? साक्षीच्या ठिकाणी दोन्ही नाही. अंतःकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी वास्तविक साक्षीत्व नाही हो, जीवभावही नाही. आपल्या संत वाङ्मयात काय सांगितलं याचं तुकाराम महाराजांना विचारलं. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कैची की हो, कोठे जीव निराळा. जीव जर परमात्म्याहून कधी निराळाच झाला नाही, म्हणजे जीवभावाला तो कधी आलाच नाही, तर आता जीवभाव नाहीसा करायचा आणि परमात्मा भाव प्राप्त करायचा, ही त्याची अशी करण्याची आवश्यकता तरी आहे का? नाही. मग हे तुम्हाला आम्हाला आवश्यकता नाही, पण प्रत्यक्ष आम्हाला अनुभव आहे ना, आम्ही जीव आहे म्हणून. मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी करता आहे, मी भोगता आहे, असा अनुभव आहे ना. अनुभवाचा काय आपलाप करता येत नाही. मग श्रुती काय, माता काय करते आपल्यासाठी खालीहून, अरे तुला हे सुखदुःख होतं ना, तुझं अंतःकरण काय झाले? विशेषण झाले. आपण त्याला उपाधी करू म्हणजे तुझं सगळं सुखदुःख, कर्तृत्व, भोक्तृत्व हा भ्रम जाईल आणि तू तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थित होशील. आणि मग तू आम्हाला म्हणायला लागशील की अहो मी ज्या वेळेला माझं अंतःकरण विशेषण म्हणत होतो तेव्हा सुद्धा ते अंतःकरण उपाधीच होतं, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? जेव्हा मी रज्जूला सर्प म्हणत होतो तेव्हा सुद्धा रज्जू काय होता? रज्जूच होता, आहे की नाही? तसा मी सुद्धा काय आहे? तसा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. गुरुनी, शास्त्रांनी, ईश्वरांनी कृपा करण्याच्या पूर्वी सुद्धा काय होता? तसाच होता. पण रडत होता, तुझं रडणं थांबवलं की नाही? होता, पण तरी काय ना तरी निदैवाच्या परिवरी लोह्या ऋतल्या हाती सहस्रवरी वरी बैसोनी उपवास करी का दरिद्री जे. त्या वडिलांच्या मित्रांनी पाहिलं हा मुलगा फार दरिद्री आहे, वडिलांनी सांगून ठेवलं होतं काही धन याच्या खाली पुरलेले, त्यांनी काढून दिलं, ऐके नाही? मग त्या माणसाने काढून दिलं, मित्रांनी, वडिलांच्या मित्रांनी सांगितलं इथं धन पुरलेलं आहे, तर ते काढलं त्याने. आणि काढल्यानंतर म्हणतो मी काढून दिलं का नाही? त्याला काय तो म्हणतो, तू काय काढून दिलं? आमच्याच वडिलांचं होतं आणि आमच्याच खाली होतं, आहे की नाही? तू काय काढून दिलं? तसं गुरुला, शास्त्राला माणसाने काय द्यावं? अपयश द्यावं. अहो तुम्ही आम्हाला 12 वर्षे भांडी घासून दिलं काय? आमचंच आत्मस्वरूप मूळचंच सिद्ध, आहे की नाही? बरं, निवृत्त काय केलं? भ्रम निवृत्त केला. भ्रमातले पदार्थ असतात का कधी? भ्रमातलं अज्ञान होतं का? अज्ञान कार्य जगत होतं, आहे का? कोणतं विशेषण होतं का? उपाधी का? काही नव्हतं, आहे की नाही? पण ते म्हणतं काय, म्हणजे गुरुला, शास्त्राला दिलेलं अपयश. असं जर गुरूंना म्हणलं तर आनंद वाटेल का दुःख होईल? गुरूंना आनंद होतो. गुरूंना असं जर अपयश दिलं तर ते काय खरं, त्यांना ते म्हणतात हेच मला सांगायचं होतं, आहे की नाही? आणि ते तुला मान्य केलं. जाऊ दे, तू काही म्हण, आम्हाला दोष दे, तुझं काम झालं की नाही? अमर तू खरा कैसा नवेशी मी दातारा. तुकाराम महाराज तर देवाला पुढे भांडायलाच गेले. चल जाऊ संता पुढे वाद करीन निवाडे. चाल संतांच्या दरबारात चाल, तुझं आणि माझं आता भांडण आहे. तुकाराम महाराज सांगतात, अरे तू स्वतःला अमर समजतो, मी सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे, आणि मी काय अमर? तू खरा, तूच खरा अमर आहे. आणि कैसा नव्हे मी दातारा. देवा मी कसा अमर नाही? मी सुद्धा आता आपण पाहिलंच आहे, आनंद, सत्य, प्रकाश, आणि तो परमात्मा मीच असे. असं असताना तू वेगळा, मग तू माझ्या मस्तकावर हात ठेवायचा आणि मी तुला कायम प्रार्थना करायची, एकांताचे सुख देही मज देवा, आघात या जीवा चुकवणी. आणि मग तू
तुम्ही तुझं ध्यान करायचं काय, हे सगळं जे काही साधन करायचं याची गरज आहे का काही? बरं मी जेव्हा केलं म्हणे अगोदर साधन केलं, निष्काम कर्म, उपासना, मग ती त्याला समर्पण करायची, मग अंतःकरण शुद्धी, मग गुरुकृपा, आणि मग नंतर तत्वमसी महावाक्याचा उपदेश आणि अहम ब्रह्मास्मी ज्ञान. अरे ते अहम ब्रह्मास्मी ज्ञान करून घ्यायचा प्रयत्न न करता देखील मी कोण होतो? ब्रह्मच होतो, ऐक नाही असं म्हणतो. पण हे खऱ्या अर्थाने काय आहे? अपयश आहे का यश आहे? गुरूंना दिलेलं शिष्यानी, मग शिष्यानी गुरूंना यश देत जावं का अपयश देत जावं? अपयश देत जावं. म्हणूनच आपण सगळे अपयश देतो. स्वामी महाराज सांगायचे की एक गोष्ट सांगायचे की एक मुलगा, सांगितलं असलं तर पुन्हा पुनरावृत्ती करत नाही, कारण बरेच दृष्टांत मला तेवढेच येतात. ते एक मुलगा 7व्या इयत्तेमध्ये 3 वेळा फेल झाला, तो म्हणजे अनुत्तीर्ण झाला. तेव्हा वडिलांनी सांगितलं की आता सरळ तू गुरु राखण्याचं काम कर, तू काही पास होणार नाही. त्यांनी सांगितलं मला एक संधी द्या, मी निश्चित पास होणार. गुरुजींनी सांगितलं, ते वडिलांनी सांगितलं तू पास होणार नाही. तो म्हणून मी पास होणार. त्यांची पैज पडली 100 रुपयाची. त्यांनी सांगितलं जर तू पास झाला तर मी तुला 100 रुपये देईन. आणि कर्मधर्म संयोगाने त्या वर्षी तो मुलगा पास झाला. त्याने 100 रुपये जिंकले. वडील हरले की नाही? मग आता खऱ्या अर्थाने बारकाईनं वडील हरले का जिंकले? कारण त्यांना पास व्हायचं पाहिजे होतं ना, पास होणंच अपेक्षित होतं. तसं यांनी असंच म्हणणं आवश्यक आहे का बंधा कालेपी बंधाभाव. मी जेव्हा मला बद्ध समजत होतो ना, करता भोगता सुखी दुःखी, माझ्या अंतःकरणाला विशेषण करून ज्यावेळेला मी त्या साक्षीला जीवभावाने समजत होतो तेव्हा सुद्धा साक्षी कधी जीवभावाला आलाच नाही. आणि हेच खरं ज्ञान आहे की नाही? नाही तर मी पूर्वी बद्ध होतो ना आता मुक्त झालो. असं आहे का? मुक्त कासया म्हणावे बंधन ते नाही ठावे. मुक्त कोणाला म्हणतात? ज्याला बंधनच माहीत नाही. आत्मस्वरूप जर मी आहे तर माझ्या आत्मस्वरूपाला कधीच बंधन नव्हतं. यालाच खरं ज्ञान म्हणतात की नाही? मग ह्या ज्ञानामध्ये गुरुशास्त्र ईश्वराला यश आहे का अपयश आहे? अपयश आहे. मग ते गुरुशास्त्र ईश्वर जरा असं अपयश दिलं तर नाराज होतात का वाह वाह म्हणतात? वाह वाह म्हणतात. कारण का हेच मला अपेक्षित होतं असं म्हणतात. ठीक आहे ना? आता अंतःकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी वास्तविक साक्षीत्व नाही व जीवभावही नाही. अज्ञानी जीवास आत्मस्वरूपाचे मी कर्ता भोक्ता आहे असे ज्ञान होते. त्यावेळी विशेषणाच्या लक्षणाप्रमाणे अंतःकरणास विशेषण म्हणतात. आता अज्ञानी जीवाला जेव्हा मी कर्ता आहे भोक्ता आहे असं ज्ञान होतं त्यावेळेला त्या अंतःकरणाला काय म्हणतात? कारण विशेषणाचं लक्षण काय? आपल्या धर्माचं वर्तमान दुसऱ्याचं ज्ञान करून देतं. म्हणून जीवभावाचं ज्ञान झालं का त्यावेळेला त्याचं अंतःकरण काय झालं? विशेषण झालं. आणि ज्ञानवानास आत्म्याचे असंग ब्रह्मरूपे करून भान होते म्हणून त्याच अंतःकरणास उपाधी म्हणतात. आणि जर तेच अंतःकरणाने असं सांगितलं की माझा आत्मा असंग ब्रह्मरूप आहे, असं कोण सांगतं? किंवा मी असंग ब्रह्मरूप आहे, हे ज्ञान कोणाला होतं? ज्ञान त्या आत्म्याला होतं का अंतःकरणाला होतं? अंतःकरणाला होतं. केवळ का साभास अंतःकरणाला होतं? साभास अंतःकरणाला जर वाटलं की मी असंग ब्रह्मरूप आहे हे ज्ञान जर अंतःकरणाला झालं तर त्यावेळेला त्या अंतःकरणाला काय म्हणायचं? उपाधी असं म्हणायचं. कारण उपाधीचं लक्षण आहे. अंतःकरण वेगळं राहिलं की नाही? सुख दुःख कर्तृत्व भक्तृत्व हे धर्म कोणाचे? अंतःकरणाचे. आणि ते अंतःकरण काय? आणि ब्रह्म कसं आहे? असंग निर्विकार. आणि ते अंतःकरण काय सांगायला लागलं? मी असंग निर्विकार आहे. म्हणजे ते अंतःकरणाने आपले धर्म ज्ञान कोण? मी म्हणजे कोण? साक्षी ब्रह्म, साक्षीच ब्रह्मरूप आहे. मग त्यांनी सांगताना आपल्याला स्वतः वेगळं राहिलं का आपले धर्म कर्तृत्व भक्तृत्व त्याच्यावर घालवले? ते तर म्हणायला ते अंतःकरण काय म्हणते? साभास अंतःकरण मी अकर्ता अभोक्ता सुख दुःख विवर्जित असंग निर्विकार ब्रह्मरूप आहे. हे सगळं सांगितलं कोणी? आत्म्यानी. आहे का नाही? कोणी सांगितलं? अंतःकरणाने सांगितलं. मग असं कसं बरं? कशाने सांगितलं? अंतःकरणाने. आणि त्यावेळेला ते अंतःकरण काय झालं? विशेषण. ते अंतःकरण काय झालं? उपाधी. सगळं एकदम जागृत राहून हे करा. सगळं ऐकावी म्हण कथा तैशी धरून राहे चित्ता. ऐका नाही? ऐकलेले हे एकदम हे सगळे स्वामी महाराज सांगायचे. हे ज्या प्रक्रिया आहेत हे आपल्याला नुसतं असं नाही झालं. कारण कायम ऐकून आपण म्हणू शकतो अध्यस्त पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान ज्ञानानंतर
अधिष्ठान रूप असते, आहे की नाही. मोक्ष भावाभाव रूप कसा, आहे की नाही, गेला ना. भाव आणि अभाव, तो भाव कसा आहे, मिथ्या आहे. जगताचा, आहे की नाही, जगताची निवृत्ती, आहे की नाही, जगताची निवृत्ती भावरूप आहे का अभावरूप आहे. जगताची निवृत्ती अभाव वाटते. जगताची निवृत्ती व्हायची म्हणजे अभाव झालं, आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे, आणि भाव आणि अभाव हे दोन परस्पर विरोधी पदार्थ आहेत की नाही, आहेत, आहे की नाही. मग ते दोन पदार्थ एका जागेवर राहतील का कधी. एकाच अधिकरणात एकाच कालात भाव आणि अभाव, जसं प्रकाश आणि अंधकार एका काली एका ठिकाणी राहणार नाहीत, त्याप्रमाणे भाव आणि अभाव हे दोन परस्पर विरुद्ध पदार्थ राहतील का. आणि तुमच्या मोक्षामध्ये आहेत का नाही दोन्ही. कारणासह जगन्निवृत्ती हा एक अंश आहे, आणि परमानंद रूप ब्रह्माची प्राप्ती हा दुसरा विभाग आहे. परमानंद रूप ब्रह्माची प्राप्ती ही भावरूप आहे, आणि कारणासह जगन्निवृत्ती काय आहे, मग एक भाव आणि एक अभाव, आणि दोन्ही कुठं राहतात तुमच्या मोक्षाच्या ठिकाणी. राहणं शक्य आहे का, नाही, असं तुम्हाला शंका केली, बरोबर ना. मग या शंकेचं उत्तर पहिल्या तरंगाच्या शेवटी दिलं का नाही. मोक्ष भावरूप ठरवला का अभावरूप ठरवला का भावरूप ठरवला. भावरूप ठरवला. भावरूप ठरवला तर मग कारणाचं जगताची निवृत्ती हा भावरूप अंश कुठे गेला, तो सुद्धा काय झाला, भावरूप. कारण काय झाला, तो पदार्थ कसा आहे, कारणाचं जगत कसं आहे, मिथ्या. आणि जेव्हा अधिष्ठानाचं ज्ञान होतं तेव्हा मिथ्या पदार्थ काय होतो, अधिष्ठानात एकरूप होतो. मग अधिष्ठान जे भावरूप आहे का अभावरूप आहे, अधिष्ठान भावरूप आहे का अभावरूप आहे. आणि आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती कुठं होते, अधिष्ठानात. मग अधिष्ठान कसं आहे, भावरूप, आणि आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती कशी आहे, भावरूप. आमचा मोक्ष कसा झाला, भावरूप, आहे की नाही. पण हे सगळं म्हणताना आपल्याला दिसलं पाहिजे की नाही. रज्जूवर भासलेल्या सर्पाची निवृत्ती कुठं होते, अधिष्ठान रज्जूमध्ये होते. तसं कारणासह भासलेल्या जगताची निवृत्ती कुठं होते, अधिष्ठान ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी, ते भावरूप आहे. नुसतं पाठ करून चालणार नाही, हे दिसलं पाहिजे. रज्जू सर्प पुढे आला पाहिजे, ब्रह्म दिसलं पाहिजे, आहे की नाही. तळ हातावरच्या आवळ्यासारखं, म्हणजे एक कळलं पाहिजे. स्वामी महाराज म्हणायचे हे नुसतं ऐकायचं नाही किंवा सांगायचं नाही, हे आपल्याला दिसलं पाहिजे, प्रत्यक्ष ऐकायचं दिसलं पाहिजे. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर त्याचे आकार आले पाहिजे. ब्रह्माचा सच्चिदानंद स्वरूप आहे, जगत असं जड दुःख रूप आहे. अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर ते जातो कुठं, तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ते ब्रह्म मीच आहे, भावरूप आहे. आणि ते मोक्ष त्यालाच म्हणतात, आहे की नाही, ज्याच्या ठिकाणी परमानंद स्वरूप असणारं जे ब्रह्म आहे, त्याच ब्रह्माचं दुसरं नाव काय आहे, अविद्या निवृत्तीने उपलक्षित. म्हणजे अविद्या गेल्यानंतर जे ब्रह्म राहतं त्यालाच काय म्हणतात. अविद्या एकदा निवृत्त झाली की तिने आपल्याला जाणवणारं जे खाली अवशिष्ट राहिलेलं ते कोण आहे, परमानंद रूप ब्रह्म. आणि त्यालाच काय म्हणतात, मोक्ष, आहे की नाही. म्हणजे मोक्ष भावरूप आहे का अभावरूप आहे, भावरूप का भावरूप आहे, भावरूप आहे. हे सगळं कधी कळेल, आपल्याला दिसलं समोर तर, आहे की नाही. आता आपण स्वामी महाराज सांगितलं, लहान मुलं शिव्या देतात, आणि शिव्या दिल्या एकमेकाला चढावडीनं शिव्या देतात, आणि नंतर एकमेकावर टाळ्या घेतात, आहे की नाही. त्यांना शिव्याचा अर्थच कळला नाही, आहे की नाही. आणि जेव्हा ते मोठे होतात आणि शिव्याचा अर्थ कळतो त्यांना, अरे म्हटल्याबरोबर लगेच ते म्हणतात बोलायचं नाही, किंवा आईचं नाव नाही घ्यायचं, तू मला मारलं तरी चालेल का. त्यांना शब्दाची शक्ती कळली, आहे की नाही. तसं आपल्याला ह्या शब्दांची सगळी शक्ती जेव्हा कळते, तर त्यावेळेला आपल्याला त्यालाच म्हणायचं दिसणं, आहे की नाही, त्यालाच म्हणायचं दिसणं. जीवाचा विशेष भाग जो साक्षी, त्याच्या ठिकाणी कोणताही संसार धर्म नाही. विशेष भाग जो साक्षी आहे त्याच्या ठिकाणी कोणता संसार धर्म आहे, कर्तृत्व, भोक्तृत्व, सुख, दुःख, कोणताही संसार धर्म खऱ्या अर्थाने साक्षीच्या ठिकाणी नाही. सर्व संसार धर्म विशेषण जे अंतःकरण त्याच्याच ठिकाणी आहे. संसार धर्म कोणाचे आहेत खरे, सगळे अंतःकरणाचे आहेत. विषय सांगू का, सहज लक्षात ठेवा. एकनाथी आपण हे शिक्षण करत असताना जेव्हा सुट्टी असते, आपल्याला मोठी सुट्टी दिवाळीची किंवा याची उन्हाळ्याची, किंवा दररोज थोडासा वेळ मिळाला तर एकनाथी भागवत आहे ना, जर एकनाथी भागवत जर आपण वाचलं तर आपल्याला हे विचारसागर सगळ्यात एकनाथी भागवतामध्ये आलेला आहे, आणि अत्यंत सोप्या भाषेत आलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणून एकनाथी भागवत, आणि त्याच्यामध्ये कसं सोपं रसमय असं आनंद पण वाटतो. याच्यामध्ये प्रक्रिया समजून घेताना थोडे कष्ट पडतात, पण ह्या प्रक्रिया समजल्यावर कसा रसमय आस्वादन करावं आपल्या संत साहित्याचं हे पाहायचं असलं तर एकनाथी भागवत आहे. तर त्याच्यामध्ये एक हंसगीत म्हणून आहे, त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारलेला आहे, सांगू का. तर त्यांनी असं विचारलं की खरं जर पाहिलं तर
त्यांनी प्रश्न वेगळा विचारलेला आहे. आपण काय म्हणतो, मला खूप जीवनात दुःख, कारण कशामुळं, ह्या विषयांचा संबंध आल्यामुळं. पण विषयाचा संबंध कसा येतो, माझं चित्तच कधी कधी विषयाकडे आकर्षित होतं, किंवा कधी कधी चित्तच काय होतं, आपलं विषयच कधी कधी चित्तामध्ये येतात. कधी चित्त विषयाकडे जातं तर कधी विषय चित्ताकडे येतात, असं वाटतं की नाही आपल्याला, आणि त्यामुळे आपल्याला एवढं दुःख भोगावं लागतं, संसार दुःख. शंका येते की नाही. तर त्या ब्रह्मदेवाचे मानसपुत्र जे सनकादिक, त्यांनी हा प्रश्न भगवान ब्रह्मदेवांना विचारला. आता ते ब्रह्मदेवाला ह्याचं उत्तर हे अध्यात्म वेदांत चिंतन. त्या ब्रह्मदेवाला कल्पारंभ सगळे लोक उत्पन्न करायचे, कोणाचं कोणतं कर्म कोणत्या युनिट पाठायचं, त्याचं डोकं झालं बत्थड. की ते म्हटलं यांनी प्रश्न विचारला वेदांताचा. मग त्यांनी केलं मनामध्ये स्मरण, आपल्या भगवान, आपले जे मूळ असणारं भगवान श्री विष्णू आहे की नाही. मग त्याचं श्रवण केल्या, आपलं चिंतन केल्याबरोबर भगवान विष्णू हंसाच्या रूपाने तिथं आले. आणि त्या आल्याबरोबर त्यांनी विचारलं, त्या मुलांनी, ब्रह्मदेवानी काय केलं, मुलांना पुढं विचार केलं आणि त्यांना विचारलं की यांना सांगितलं की यांना प्रश्न विचारा का तुम्ही कोण आहात, म्हणजे असं विचारलं. तर त्यांनी लिहिलं, को भवान, आपण कोण आहात. तर त्यांनी उत्तर दिलं, काहा भवान इति वाहा प्रश्न निरर्थका. तो वाहा म्हणजे युष्माकम ना, युष्माकम प्रश्न निरर्थका, तुम्ही कोण आहात हा प्रश्नच काय आहे, निरर्थक आहे. मी सगळेच काय आहेत, ब्रह्मरूप आहेत, तेव्हा तुम्ही वेगळे आणि मी वेगळे असा प्रश्नच काय आहे, निरर्थक आहे, असं उत्तर द्यायला सुरुवात केली. आणि नंतर हळूहळू त्यांना सांगितलं की विषय जड असल्यामुळे ते कसे काय चित्तात येतील, विषय जड असल्यामुळे येणार नाहीत, आणि चित्त चैतन्य रूप असल्यामुळं तेही त्या विषयाकडे जाणार नाही, ते तर काही चिद्रूप आहे. खऱ्या अर्थानं त्या चित्तामध्ये विषयांचा उपाधी लागला की मग त्याला काय म्हणतात, चित्त आहे की नाही. आणि जर त्याचं उपाधी म्हणा किंवा विशेषण म्हणा त्याला, तर लागलं की त्याला चित्त म्हणतात. विषयामध्ये चिंतन करायला लागलं की त्याला नाव येतं चित्त. वास्तविक जर चित्तातून विषय गेले तर ते कोण, चैतन्य आहे, आणि चैतन्यात विषय आलं तर ते काय होतं, चित्त होतं, नाही की नाही. म्हणून त्यांनी सर्व सांगितलं, आणि त्यांनी खरं सांगितलं, चित्त आहे चिद्रूप, चैतन्याचा आणि विषयाचा कधी संबंध होत नाही, आणि विषयाचा आणि चैतन्याचा होत नाही, ते दोन परस्पर विरोधी आहेत. एक आहे जड आणि एक आहे चैतन्यरूप, ज्ञानस्वरूप आहे की नाही. ज्ञान आणि अज्ञान, जड आणि चित्त यांचा, चित्त जड यांचा परस्पर अत्यंत विरोध आहे. मग आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, या ठिकाणी जड असणारे विषय कधी राहतील का, बरं त्याच्याशी याचा संबंध होईल का, संबंध व्हायला याची आहे पारमार्थिक सत्ता. चित्ताचं वास्तव स्वरूप आहे काय, पारमार्थिक स्वरूप काय आहे, चित्त आहे की नाही. त्यांनी लिहिलंय एक, मला वाटतं अष्टावक्र गीतेमध्ये, तकारो विषयाध्यासा, चित्त आहे ना, हा चित्तम चिद्विजानीयात, चित्त खरं काय आहे, चित्त आहे की नाही. आणि तकार जो आला चित्त म्हणायच्या ऐवजी चित्त, हा दुसरा तकार कुठून आला, तकारो विषयाध्यासा. हा तकार हा काय आहे, विषयाध्यास आहे. हा विषयाध्यास बाजूला केला तर चित्त काय आहे, चित्तच आहे. आणि त्या चित्तमध्ये जर विषयाध्यास आला तर त्याला काय म्हणायचं, चित्त म्हणायचं. मग खऱ्या अर्थाने चित्त स्वरूप असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी विषयाचा काही संबंध आहे का, मग विषय आत्म्यात जातील का. बरं परमार्थिक स्वरूपाचा आत्मा जड असणाऱ्या विषयांचा त्याचा संबंध होईल का, कधीच होणं शक्य नाही, ऐक नाही. पण अनुभव कशाचा आहे आपल्याला, चित्त हे विषयाचं चिंतन करतं की नाही, ते चिद्रूप आहे असा आपला अनुभव आहे का, नाही, ते करता भोगता हे असाच अनुभव आहे की नाही. म्हणून मग बघा, त्याला मोठा 13वा अध्याय भागवतामध्ये, त्याला हंसगीता किंवा हंसगीत म्हणतात. आणि तर सगळ्यात शेवटी मग त्यांच्याकडे पाहताना सनकादिकांकडं भगवान विष्णू त्यांना सांगतात. मग ते म्हणतात, मग विषयात जर जात नाही तर इथं प्रत्यक्ष अनुभव काय येतो, चित्त विषयाचं चिंतन करतं. ते म्हणतात की चित्त चित्त आहे आणि विषय त्याच्यावर अध्यस्त आहे, त्या दोघांचा संबंध होणं कधीही शक्य नाही. हे ज्याला कळत नाही त्याचं चित्त विषयाकडे धावतं. लक्षात आलं नाही, लक्षात, ज्याला हे कळत नाही त्याचं चित्त काय असतं, विषयाकडे जातं. वस्तुता जातच नाही, जातं कोणाला, ज्याला हे कळत नाही त्याचं जातं. असं त्याचा समारोप केला. तुम्ही बारकाईने चिंतन करा, कधी आलं तर 13व्या अध्यायाचं, म्हणजे विषयाचं 13व्या अध्यायामध्ये ह्या विचारसागराचं, वेदांताच्या प्रक्रियेचं भरपूर चिंतन येतं. बघा,
जीवाचा विशेष भाग्य जो साक्षी त्याच्या ठिकाणी कोणताही संसार धर्म नाही. सर्व संसार धर्म विशेषण जे अंतकरण त्याच्याच ठिकाणी संसार धर्म म्हणजे कोणते सुखदुःख कर्तृत्व भोक्तृत्व हे साक्षीच्या ठिकाणी आहेत का? साक्षीच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे नाही. मग ते कोणाचे आहेत तर विशेषण जे अंतकरण आहे त्याचे आहे. विशेष जो साक्षी त्याचे हे संसार धर्म नाहीत. तर विशेषण जे अंतकरण साभास अंतकरण त्याचे ते संसार धर्म आहेत. विशेष जो साक्षी त्याच्या ठिकाणी क्लेशाधिक मानले तर वेदवचनाशी विरोध येईल. आता तो काय म्हणतो पण त्यांनी काय विशेष साक्षीचेच आहे असं म्हणतो. कारण काय योगसूत्रामध्ये काय सांगितले जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश आहे बरोबर ना. योगसूत्रामध्ये सांगितलेलं आहे चांगलं लक्षात घ्या महाराज. योगसूत्रामध्ये अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश हे पंचक्लेश सांगितलेले आणि ब्रह्म कसं आहे तर पंचक्लेशाने मुक्त आहे आणि त्यांचे धर्म परस्पर काय झाले विरुद्ध त्यामुळे त्याचं ऐक्य होणार नाही असं म्हणतो कोण पूर्व पक्ष बरोबर ना. आता त्याला उत्तर देतात किंवा अविद्या अस्मिता आणि तुम्ही तर इथं सांगता का जीवाचं जे मूळ स्वरूप आहे ते कोण आहे साक्षी आणि ते पंचक्लेशाने ते सुद्धा काय आहे नित्य मुक्तच आहे त्यामुळे त्याचं ब्रह्माशी ऐक्य व्हायला हरकत नाही लक्ष स्वरूप साक्षी स्वरूपाचं बरोबर ना असं कोण म्हणतो उत्तर पक्ष. तर त्याला उत्तर सांगताना म्हणतात की हे अविद्यादी पंचक्लेश जे आहेत हे खरे अंतकरणाचे का साक्षीचे आहेत अंतकरणाचे आहेत. जर समजा तुम्ही म्हणायला लागले नाही साक्षीचे नाही कोणाचे हे आपलं अंतकरणाचे नाही हे कोणाचे हे साक्षीचेच आहे असं म्हणाल तुम्ही. कारण काय होतं की अंतकरण विशेषण बनवून साक्षीचेच धर्म सुखदुःख आहेत असं दाखवत असतं की नाही म्हणून तुम्ही म्हणाल की ते साक्षीचेच आहे. परंतु आता बघा एक ब्रह्मसूत्रामध्ये एक चिंतन आलेलं आहे की योगसूत्राने काय सांगितलं जीव कसा आहे पंचक्लेशाने युक्त आहे की नाही. मग हे जर ते सूत्र सांगतं योगसूत्र म्हणजे पातंजल मुनी स्वतः त्याचा अर्थ करतात की जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश आहेत असं योगदर्शन स्पष्टपणे सांगतं. परंतु हे सूत्र आहे कोणी लिहिलेली पतंजल मुनींनी लिहिलेली सूत्र आहे आणि त्या सूत्राने जरी पंचक्लेशयुक्त साक्षी सांगितला पण खरा साक्षी पंचक्लेशयुक्त आहे का याविषयी जेव्हा आपल्याला विचार येईल तर मूळचा आहे वेद प्रमाण. सर्वात प्रबल प्रमाण कोण आहे वेद. त्या वेदानंतर सूत्र सूत्रानंतर स्मृतिग्रंथ स्मृतिग्रंथानंतर त्या ठिकाणी पुराण ग्रंथ त्याच्यानंतर संत वाङ्मय असा तिथं म्हणजे स्मृतीच म्हणायचं त्याला सुद्धा काय म्हणायचं स्मृतीच म्हणायचं. तर कधी कधी स्मृतीत वेगळं सांगितलेलं असतं सूत्रात वेगळं सांगितलेलं असतं आणि सूत्राला सुद्धा स्मृतीच म्हणायचं. कारण व्यासांनी जरी ब्रह्मसूत्र लिहिली किंवा पातंजल मुनींनी जरी योगसूत्र लिहिली तरी हे पुरुषांनी केलेले ग्रंथ आहेत ना पुरुष बुद्धी करतोय आणि वेद जो आहे तो कसा आहे अपौरुषेय अशा स्वरूपाचा आहे. आता अपौरुषेय वेदामध्ये मात्र सांगितलेले की हा जो साक्षी आहे तो साक्षी पंचक्लेशाने मुक्त आहे आणि तो ब्रह्मरूप परमानंद रूप ब्रह्म आहे असं वेदांनी वर्णन केलं. तेव्हा जर साक्षी जर पंचक्लेशाने युक्त असला तर वेदांनी असं सांगितलं असतं का नाही. मग जरी पंचक्लेशाने युक्त साक्षी आहे असं वर्णन सूत्रग्रंथामध्ये पतंजल मुनींनी केलं असलं आणि जर या ठिकाणी उपनिषदानी किंवा वेदाच्याच भागाला काय म्हणतात तत्वज्ञानाच्या भागाला किंवा वेदाच्या अंतिम भागाला किंवा वेदाचं वेदाच्या आशयाचं निरूपण किंवा निर्णय करणारा जो वेदाचा भाग आहे त्याला काय म्हणतात उपनिषद किंवा वेदांत. मग जर वेदामध्ये सांगितलं असेल साक्षी कसा आहे साक्षी अकर्ता अभोक्ता संसार धर्म विवर्जित आणि सूत्र काय सांगतं पंचक्लेशाने युक्त आहे की नाही. सूत्राचा म्हणजे स्मृतीचा आणि श्रुतीचा काय आला विरोध आला. ज्या वेळेला श्रुतीचा आणि स्मृतीचा विरोध दिसतो आपल्याला त्यावेळेला श्रुती प्रमाण मानायचं स्मृती प्रमाण मानायचं नाही. कारण यस्य निश्वसितम वेद हा परमात्म्याचं निश्वास आहे म्हणून त्या ठिकाणी त्याला अधिक प्रामाण्य आहे. तसं त्याला स्मृतिग्रंथ सूत्रग्रंथ पुराण जर वेद
वेदवचनाला विरोधी नसतील तर ती आम्हाला प्रमाण आहेत. पण त्यांचा जर परस्पर विरोध आला तर स्मृतीपेक्षा पुराणापेक्षा काय श्रुती प्रमाण हे प्रबल आहे अशी पद्धत आहे. आता यांनी मागं काय सांगितलं होतं की तुमचा साक्षी पंचक्लेशांनी युक्त आहे म्हणून त्याचं ब्रह्माशी ऐक्य घडणार नाही असं सांगितलं होतं ना. त्याचं उत्तर सांगतात की विशेष जो साक्षी त्याच्या ठिकाणी क्लेशाधिक मानले तर वेदवचनाशी विरोध येईल. जर समजा तुम्ही म्हटले की साक्षीच्या ठिकाणी पंचक्लेश, वेदवचनाला कुठेही विरोध येता कामा नाही. पण वेदवचन मात्र अशी आहे, सर्व वेदवचने साक्षी सर्व क्लेशाहून रहित आहे असे प्रतिपादन करतात. ते संस्कृत विचारसागरामध्ये प्रमाण दिलेले. तर याच्यामध्ये साक्षी काय आहे, तो सर्वांचा साक्षी आहे आणि तो कसा आहे, निर्विकार आहे आणि पंचक्लेशांनी मुक्त आहे असं कोणी सांगितलं, वेदांनी. आणि सूत्रग्रंथ काय सांगतो पातंजल मुनीचा की साक्षी काय आहे, क्लेशयुक्त आहे. आणि वेद काय सांगतं, क्लेश मुक्त आहे. मग आता खऱ्या अर्थाने साक्षी क्लेशमुक्त म्हणायचा का क्लेशयुक्त म्हणायचा, क्लेशमुक्त. जर साक्षी क्लेशमुक्त आहे असं वेदवचन सांगत असतील तर त्या साक्षीचा ब्रह्माशी अभेद होईल की नाही. किंवा तो जो साक्षी आहे तो संसारी होईल, करता भोगता होईल का अकर्ता अभोगताच राहील, अकर्ता अभोगताच राहील. आणि मग अशा असणाऱ्या साक्षीचं ब्रह्माशी ऐक्य होईल की नाही, होईल. एकच आहे. वा. तर ते काय खऱ्या अर्थाने ऐक्य करायचं काय आहे, भेदाचा भ्रम घालवणं हेच त्याचं काय आहे, ऐक्य. पाण्यावरचं शेवाळ दूर करायचे का पाणी प्राप्त करायचे, का शेवाळ दूर करणं हेच पाण्याची प्राप्ती आहे. मग साक्षी आणि ब्रह्माचा भेदाचा भ्रम दूर करायचा का अभेद करायचा, भेदाचा भ्रम दूर केल्यावर अभेद सहजच आहे, स्वतः सिद्धच आहे. सर्व वेदवचने साक्षी सर्व क्लेशाहून रहित आहे असे प्रतिपादन करतात. साभास अंतकरण विशिष्ट जो व्यावहारिक जीव त्याचे ब्रह्माशी एकत्व घडत नाही हे खरे आहे. आता जर तुम्ही साभास अंतकरण ज्याला विशेषण झालेलं आहे असा जर विशिष्ट जीव आहे त्याचं ब्रह्माशी ऐक्य घडेल का, नाही. कारण त्याचं विशेषण झालेलं आहे. कोण, साभास अंतकरण हे त्याचं विशेषण झालेलं आहे. म्हणजे जर ब्रह्माशी सच्चिदानंद रूप असणारं ब्रह्म त्याच्याशी ऐक्य करायचं कशाचं, जीवाचं करायचं. जीवाच्या कोणत्या वाच्यार्थाचं करायचं का लक्ष्यार्थाचं करायचं, वाच्यार्थाचं करायचं. नाही, वाच्यार्थाचं करायचं असं तुम्ही जर म्हटले तर वाच्यार्थाचं ऐक्य कधी घडू शकणार नाही. अंतकरण आणि आभास या दोन्हींसहित असणारं जे अधिष्ठान चैतन्य आहे, अंतकरण अधिष्ठान चैतन्य, या तिन्ही भागांना मिळून काय म्हणतात, जीव. आणि त्या जीव शब्दाचा तो वाच्यार्थ आहे. वाच्यार्थामध्ये 3 घटक आहेत, आभास, अंतकरण आणि अधिष्ठान चैतन्य. यांना 3, त्या जीवाचं सर्वच्या सर्व अंश घ्यायचे आणि सच्चिद आनंदरूप ब्रह्माशी ऐक्य करायचं. होणं शक्य आहे का, नाही. कारण त्याच्यातला उपाधीचा भाग जो आहे तो कसा आहे, असं जड दुःखरूप आहे. त्याला उपाधी नाही, तुम्ही त्याला काय म्हणतात, विशेषणाचा भाग केला. कारण तिघांना मिळूनच तुम्ही काय म्हणता, जीव. मग त्या जीवाचं म्हणजे विशिष्ट जीवाचं, कोणता जीव, विशिष्ट जीवाचं निर्विशेष असणाऱ्या ब्रह्माशी ऐक्य घडणं शक्य नाही. ही गोष्ट आम्हाला म्हणजे वेदांत्यांना देखील मान्य आहे. बरोबर ना. तथा साभास अंतकरण विशिष्ट जो व्यावहारिक जीव त्याचे ब्रह्माशी एकत्व घडत नाही हे खरे आहे. तथापि असं जरी असलं तरी जीव ब्रह्मरूप आहे असे म्हणण्यात जीवपदाने पारमार्थिक जीव म्हणजे जीवपदाचे लक्ष जो साक्षी त्याचे ब्रह्माशी एकत्व घडण्यास हरकत नाही. पण जेव्हा श्रुती म्हणते की जीव ब्रह्मरूप आहे तेव्हा त्या जीवपदाने काय घ्यायचं, जीवपदाचं लक्ष साक्षी, त्या साक्षीचं ब्रह्मरूप, साक्षी कसं आहे, सच्चिद आनंद स्वरूप आहे की नाही. मग त्याचं ब्रह्माशी ऐक्य घडण्याला काही हरकत नाही. म्हणजे व्यावहारिक जीवाचं ब्रह्माशी ऐक्य घडणार नाही. पण पारमार्थिक जीव कोण आहे, पारमार्थिक जीव साक्षी आहे, त्याचं ब्रह्माशी ऐक्य घडायला हरकत नाही असे तात्पर्य आहे. वास्तविक बुद्धी देशात सर्वव्यापक चैतन्याच्या असणाऱ्या भागास फक्त साक्षी अशी संज्ञा मात्र केल्याचे सांगितले आहे. खरं साक्षी ब्रह्मरूप का, साक्षी ब्रह्मरूपच आहे. मग त्याला साक्षी नाव का आलं तर त्याचं कारण सांगतात. सर्वव्यापक चैतन्याचा जेवढा भाग बुद्धीला अधिष्ठान होतो तेव्हा त्याला साक्षी असं नाव दिलेले. का वास्तविक तो ब्रह्मरूपच आहे.
ब्रह्मरूपच आहे. मग साक्षीला ब्रह्मरूपता, साक्षीची ब्रह्मरूपता नित्य सिद्ध आहे. पण त्या ब्रह्मालाच काय झालं, साक्षी असं नाव आलं. कशामुळे आलं, ते जेव्हा बुद्धी अधिष्ठान चैतन्य झालं तेव्हा. म्हणून सांगतात बुद्धी देशात सर्व व्यापक चैतन्याच्या असणाऱ्या भागात, बुद्धी नावाच्या देशात जेवढा सर्व व्यापक चैतन्याचा भाग आला त्याला फक्त साक्षी असं एक फक्त काय आहे, नाव किंवा संज्ञा दिलेली आहे. वास्तविक संज्ञा दिली नाही तर ते काय आहे, नित्य ब्रह्म. तुम्ही त्याला साक्षी म्हणले नाही तर ते काय आहे, ब्रह्मच आहे. साक्षी म्हणले नाही तर ते काय आहे, ब्रह्मच आहे. साक्षी भाव सुद्धा तुम्हीच आणलाय त्याच्यावर. कशामुळे आणला, त्या व्यापक चैतन्याचा जेवढा भाग बुद्धी देशाला अधिष्ठान होतो त्याला तुम्ही असं साक्षी नाव दिलेलं आहे. वास्तविक साक्षी ब्रह्मरूपच आहे. वस्तुता ते दोन्ही एकच आहेत. वस्तुता ते दोन्ही म्हणजे कोण, व्यावहारिक जीव आणि ब्रह्म हे दोन्ही एकच आहेत का? पारमार्थिक जीव आणि ब्रह्म एकच आहे. पारमार्थिक जीव म्हणजे कोणता जीव, साक्षी, तो वास्तविक आहे, ब्रह्मरूपच आहे. वस्तुता दोन्ही एकच आहेत. परंतु ज्यांना शास्त्र संस्कार नाही त्यांच्या समजुतीकरिता जीव ब्रह्माची एकता, विशेषण आणि उपाधी यांची स्वरूपे सांगून सिद्ध केली आहे. परंतु ते म्हणतात वस्तुता दोन्ही एकच आहेत की नाही. दोन्ही म्हणजे कोण, साक्षी चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य. का ब्रह्मचैतन्य साक्षी चैतन्य आहे, का साक्षी चैतन्यच ब्रह्म आहे, का दोन्ही एकच आहे, का ते एकाला ब्रह्मचैतन्य नाव नाही, साक्षी चैतन्य नाव नाही, दोन्ही नाव नाही. आणि एक आहे दोन्ही हे तरी व्यवहार आहे का तिथं? एक पणा वाचून ते एक आहेत, आहे की नाही. असं त्या साक्षीजन ब्रह्माचं आपल्याला स्वरूप कळलं की नाही, बरोबर ना. ब्रह्म आणि साक्षी हे दोन्ही आपल्याहून भिन्न असून त्यांचं आपल्याला चांगल्या प्रकाराने परोक्ष रीतीनं कळलं, आहे की नाही. का अपरोक्ष आहे का साक्षात अपरोक्ष आहे? इतके साक्षात अपरोक्ष म्हणजे इकडे पाहायला ह्या माईकचं अपरोक्ष करायचं झालं तरी आपल्यावरती नेत्रेंद्रिया तिथपर्यंत गेली तर त्याला काय म्हणायचं, अपरोक्ष, आहे की नाही. आणि ते जर रज्जूवर सर्प मंद अंधकारात भासला तर ते अपरोक्ष होणे काय आहे, पुन्हा भ्रम आहे. आणि हे काय आहे, भ्रम आहे. परंतु आपलं साक्षात अपरोक्ष आहे. याच्यात परोक्षही नाही, अपरोक्षही नाही, इंद्रिय नाही, मनही नाही, बुद्धी नाही, तरी सुद्धा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, आहे की नाही. असं आहे. याला काय म्हणायचं, साक्षात अपरोक्ष. म्हणजे दोन्ही एकच आहेत की नाही. मग असं जर आहे तर कशाला आम्हाला एवढं सांगितलं की एक उपाधी असते आणि एक विशेषण असतं. एकाला जीव म्हणतात, एकाला साक्षी म्हणतात. एक व्यावहारिक जीव आहे, एक पारमार्थिक जीव आहे. मग पारमार्थिक जीवाचं ब्रह्माशी ऐक्य आहे. अरे बाबा, तुम्हाला अजून शास्त्र संस्कार हे नव्हते म्हणून तुम्हाला समजून सांगण्यासाठी आम्ही उपाधी, विशेषण, साक्षी, ब्रह्म अशा नवीन संज्ञा तुम्हाला सांगितल्या. तुम्ही म्हणायला लागले की आमच्या डोक्याला कशाला बोजर करायला लागले, बरे आम्ही व्यवस्थित होतो, नसलेली नावं सांगली, पुन्हा त्यांचा निराश केला, आहे की नाही. आणि तुम्ही काय दोन्ही काय आहेत, एकरूपच आहे असं सांगायला लागले. तर ते म्हणतात बाबा तुम्हाला अगोदर शास्त्र संस्कार नव्हते. शास्त्र संस्कार नसलेल्या मनुष्याला यथार्थ समजूत करून देण्यासाठी आम्ही विशेषण, उपाधी, साक्षी, ब्रह्म अशा नावाची काय केली योजना. वस्तुतः ते दोन्ही एकच आहेत. परंतु ज्यांना शास्त्र संस्कार नाही त्यांच्या समजुतीकरिता जीवब्रह्माची एकता, विशेषण आणि उपाधी यांची स्वरूपे सांगून सिद्ध केली आहेत. त्यांची स्वरूपं काय काय आहेत, साक्षी कोणाला म्हणावं, ब्रह्म कोणाला म्हणावं, उपाधी कशाला म्हणावं, विशेषण कशाला म्हणावं, उपहित कशाला म्हणावं, विशिष्ट कशाला म्हणावं, विशेष्य कशाला म्हणावं, हे सगळं तुम्हाला समजावून सांगितलं. आळस नाही ना आला अजून? आला तर सांगा. म्हणजे विनोदाने मी म्हणतो असं कधीच नाही समजायचं. खरोखरच ही गोष्ट आहे. आपल्यासाठी ते चाललं तर आपल्याला उपयोगी झालं पाहिजे ना. तुम्हाला वाटलं इतकंच नाही, तुम्ही म्हणाल मग बाकीचे तर रंगलेले आहेत ना, आपणच कसं म्हणावं. ते पुन्हा उद्या रंगतील, ते रंगलेलेच आहेत ना. आपण रंगलं पाहिजे, आहे की नाही. ते उद्या पुन्हा त्यांची आवृत्ती होईल. पण आपण काही माग असं संकोच करायचा नाही. बस झालं आता. असं स्वामी महाराजांना आवडायचं ते. म्हणजे कोणी जरी एक जरी म्हटलं की ते म्हणायचे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. कारण ते म्हणे जाऊ द्या आता थोडं वाटतं उद्या करू. बरं आपल्याला काही असं काही नाही की आजच झालं पाहिजे अशी काय आपले आग्रह नाही की बाबा ब्रह्मज्ञान ही फार आवश्यक गोष्ट आहे, ती आताच्या आताच व्हायला पाहिजे असं आपलं पण कुठं आग्रह आहे. त्यामुळे स्वामी महाराज म्हणायचे दमानी होईल, काही नाही हळद. आता हां या
घ्यायचं का हे करायचं, कारण आपला नियम आहे श्रेष्ठ आगमध्ये मोठी माणसं आली की बंद करावं स्वाध्याय असं आहे. तर आता अंतःकरण अधिष्ठान चैतन्याला साक्षी म्हणावे असं सांगतात. साक्षी कोणाला म्हणायचं? एकच व्यापक चैतन्य जेव्हा अंतःकरणाचं अधिष्ठान होतं तेव्हा त्याला काय म्हणतात? साक्षी चैतन्य. ती अंतःकरणे, आता बघा त्यांनी काय सांगितलं, एकतर त्याला काही करून पूर्वपक्षाला काय करायचं? साक्षीचं आणि ब्रह्माचं ऐक्य घडू द्यायचं नाही. पहिला तर काय म्हणत होता? साक्षी नाहीच आहे. आम्ही काय केलं? साक्षी सिद्ध केला. नंतर त्यांनी सांगितलं का जीवाच्या स्वरूपात साक्षी आहे, पण केवळ जीवाच्या स्वरूपात एकटा साक्षी आहे का? बुद्धी आहे आणि अंतःकरणे आहे. मग बुद्धी, अंतःकरण आणि अंतःकरण अधिष्ठान मिळून म्हणतात जीव. हा जीव पदाचा काय आहे? वाच्यार्थ आहे. आणि तो जीव आहे कसा? तो जीव आहे नाना. बरोबर? तो जीव आहे नाना. जीव आहे अल्पज्ञ. बरोबर ना? आणि जीव आहे पंचक्लेशांनी युक्त. आणि ब्रह्म आहे एक, पंचक्लेशांनी रहित. आणि पुन्हा काय ते असंसारी, म्हणजे किंवा सर्वज्ञ किंवा ज्ञानस्वरूप अशा प्रकारचं आहे. मग आता त्यांचं ऐक्य कसं घडेल? आत्तापर्यंत साक्षीची सिद्धी केली. बरोबर ना? साक्षीची सिद्धी केली आणि पुन्हा त्यांचं ऐक्य होणार नाही, कारण परस्पर विरोधी धर्म आहे. अरे परस्पर विरोधी धर्म कुठं दिसतात? वाच्यार्थात किंवा उपाधीच्या ठिकाणी. उपही चैतन्यात परस्पर भेद नाही. म्हणून आम्ही व्यावहारिक जीवाचं पारमार्थिक ब्रह्माशी ऐक्य घडणार नाही हे आम्हालाही मान्य आहे. परंतु पारमार्थिक जीवाचं म्हणजे त्याच्या लक्ष स्वरूप असणाऱ्या कूटस्थाचं ब्रह्माशी ऐक्य होणं संभवनीय आहे असं आतापर्यंत त्यांनी सिद्ध केलं. पण याला तर ते काही सिद्ध होऊ द्यायचं नाही. म्हणून यांनी थोडी दुसरी शक्कल काढली. अहो अगोदर मी किती चिंतन केलं म्हणे, काल परवा चिंतन करून सांगितलं की तरी पण होणार नाही. साक्षीचं तुम्ही काय म्हणतात एवढा साक्षी भाग आहे, त्याचं काय होईल? ब्रह्माशी ऐक्य होईल, त्याचं पण होणार नाही. कारण काय आहे? हा साक्षी मी किती साक्षी एक असता तर एक रूप ब्रह्माशी त्याचं ऐक्य झालं असतं, पण साक्षी एक कुठे? साक्षी नाना आहेत ना. कारण तुम्ही साक्षीची व्याख्या काय केली? अंतःकरण अधिष्ठान चैतन्याला साक्षी म्हणतात. मग अंतःकरण किती आहेत? अनेक आहेत. आणि प्रत्येक अंतःकरणाचं अधिष्ठान चैतन्य सुद्धा वेगवेगळं आहे की नाही? मग साक्षीवर अनेकत्व धर्म आलाच की नाही? मग अनेकत्व धर्माने युक्त असणाऱ्या साक्षीचं एकत्व धर्माने युक्त असणाऱ्या ब्रह्माचं काय अभेद किंवा ऐक्य होणार नाही. म्हणून या ठिकाणी तुमचा ग्रंथाचा विषय काय? जीव ब्रह्माचं ऐक्य. पण जीव ब्रह्माचं ऐक्य कधी होणं संभवनीय नाही. कारण एक आहे अनेकत्व, एकाच्या ठिकाणी आहे अनेकत्व आणि एकाच्या ठिकाणी आहे. मग जर आता याचं ऐक्य होणं शक्यच नाही तर ग्रंथाचा विषय संभवनीय आहे का? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान होणंच शक्य नाही. कारण या ठिकाणी प्रकाश आणि अंधकार म्हणे एकाच ठिकाणी खूप आनंदाने दोघांनी रात्र काढली. रात्र काढली तर दोघांनी तिथं दिवस नसला पाहिजे, आहे की नाही? किंवा दिवसा रात्र आणि प्रकाश हे दोन्ही एकदम बहीण भावंडासारखे अतिप्रेमाने राहिले. कधी होईल का? असं होणारच नाही, आहे की नाही? तसं या ठिकाणी दोन पदार्थ एकत्र येणं परस्पर विरोधी नाही, विरोधी येणं एकत्र येणं शक्य नाही. तसं तुमचा साक्षी आणि ब्रह्म अनेकत्व धर्माने युक्त असणारा साक्षी, जरी तुम्ही म्हटले का ते भाग उपाधीचा आहे त्याला टाकून द्या, फक्त साक्षी द्या, पण साक्षी तरी कुठं एक आहे? साक्षी आहे अनेक आणि ब्रह्म आहे एक. त्या दोघांचं तरी ऐक्य कसं घडणं शक्य आहे? अर्थात घडणं शक्य नाही. ग्रंथाचा विषय असिद्ध झाला की नाही? मग ग्रंथारंभ सफल झाला की नाही? ग्रंथारंभ काय झाला? निष्फळ झाला. आणि तेच त्याला काय आहे? अपेक्षित आहे. कोणाला? पूर्व पक्षाला, आहे की नाही? आता मोठं संकट आलं की नाही आपल्यावर? आपल्याला वाटतं की आता तर याचं निराकरण मात्र पूर्व सिद्धांत पक्ष काय? ब्रह्मदेव जरी आला न कश्चित कर्तुम अर्हति, आहे की नाही? कोणी करू शकणार नाही असं वाटतं की नाही? बरोबर आहे की नाही? आता तरी वाटतं की नाही? ह्या पक्ष का वाटतं? तर आपल्याला पुढचा विषय आपण वाचून ठेवला नाही म्हणून वाटतं त्यात. नाही तर मग आपल्याला वाटलं असं की नाही, आहे की नाही? तर तर आता बघा, अंतःकरण अधिष्ठान चैतन्याला साक्षी म्हणावे. ती अंतःकरणे, अरे राम फारच वेळ झाला का? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.